आहे आज आपला? काल काय काय पाहिलं आपण कालच्या सेशनमध्ये? सेल मेम्ब्रेन, सायटोप्लाझम आणि प्लास्टिड्स, त्याच्यामध्ये क्लोरोप्लास्ट पाहिला. ओके, आज जो आहे तो आज आपल्याला महत्त्वाचे 2-3 ऑर्गेनेल जे आहेत ज्याच्यामध्ये आयोगाने आत्तापर्यंत विचारलेले, त्याच्यामध्ये काय आहे? मायटोकॉन्ड्रिया. ओके, काय पाहायचं आहे? मायटोकॉन्ड्रिया पाहायचा आहे आपल्याला. काय आहे? मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रियामध्ये काय आहे? काय सांगू शकता मायटोकॉन्ड्रियाबद्दल? ओके, नेक्स्ट पॉवर हाऊस ऑफ सेल. त्याच्यानंतर सांगा सांगा सांगा. एक सगळ्यांनी सांगितलं पटकन, तसं दुसरं पण सांगा. डबल. ओके, अजून? डबल DNA. ओके, अजून? अजून काही एखादं गोष्ट? कुठे गेलं एक मॅडम तुमच्या बरोबरच्या? लगेच? ओके, ठीक. काय सांगा एखादं अजून? काय इनर मेम्ब्रेन, आउटर मेम्ब्रेन, काय कधी स्ट्रक्चर पाहिलेलं आहे त्याचं? काय असतात? फोल्ड असतात. ओके, मग त्याला काय म्हटलं जातं? क्रिस्टी म्हटलं जातं. त्या क्रिस्टीवरती काय प्रेझेंट असतं? F1 पार्टिकल किंवा ऑक्झिझोम्स, F0 किंवा F1 पार्टिकल, किंवा त्यालाच फर्नांडिस मोरन म्हटलं जातं, किंवा इलेमेंटरी पार्टिकल म्हटलं जातं. या सगळ्या गोष्टी आहेत. ओके, मग आता ज्यावेळेस मायटोकॉन्ड्रिया पाहू त्याच्यामधल्या बेसिक गोष्टी लिहून घेऊया आपण. फर्स्ट जे आहे ऑब्झर्व्ड बाय कोलिकर. काय आहे? फर्स्ट ऑब्झर्व बाय कोलिकर अँड अल्टमन यांनी ऑब्झर्व केलं होतं. ओके, आणि त्यांनी काय नेम दिलं होतं त्यावेळी? याला नेम ॲज बायोप्लास्ट म्हटलं होतं. काय म्हटलं होतं? बायोप्लास्ट. ओके, त्याच्यानंतर काय आहे? जी काही टर्म दिली, कोणती टर्म? मायटोकॉन्ड्रिया. कुणी दिली? बेंडा. ओके, बेंडा यांनी काय आहे ती टर्म दिलेली आहे. ओके, मग याला काय म्हटलं जातं? तर ऑल्सो कॉल्ड ॲज, काय काय म्हटलं जातं? ऑल्सो कॉल्ड ॲज पॉवर हाऊस ऑफ सेल, किंवा प्लांट सेल म्हणा, किंवा काय म्हटलं जातं? स्टोरेज बॅटरी ऑफ द सेल. काय आहे? स्टोरेज बॅटरी ऑफ द सेल. ओके, जसे की बॅटरीमध्ये आपण एनर्जी स्टोअर करून ठेवतो. ओके, जे काही नेक्स्ट याला यूज करतो आहे, जसं की आता तुम्ही तुमच्याकडचं जे काही डिव्हाइस आहे, मोबाईल चार्ज करून आणलेला आहे आणि त्याची एनर्जी तुम्ही नंतर यूज करताय, तसंच काय आहे? मायटोकॉन्ड्रिया पण काय आहे? एनर्जी स्टोअर करतो. कोणत्या फॉर्ममध्ये एनर्जी स्टोअर करतो? ADP का ATP? ATP. ओके, ADP पासून काय आहे? ATP तयार होतो, आणि ती जी प्रक्रिया आहे ती कशामध्ये होते? तर ती प्रक्रिया जी आहे ती मायटोकॉन्ड्रियामध्ये होते. मग मायटोकॉन्ड्रियामध्ये कुठे होते ते आपल्याला पाहायचं आहे. जनरली आत्तापर्यंत आपण काय पाहत आलेलो आहे? मायटोकॉन्ड्रियामध्ये ATP जनरेशन होतं, पण मायटोकॉन्ड्रियामध्ये ॲट अ टाईम जे काही परफेक्ट लोकेशन आहे त्याचे, कुठं आहे, काय आहे, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायचं आहे. ओके, किंवा यालाच काय आहे? मायटोकॉन्ड्रियालाच आपण काय म्हणू शकतो? सेल विदिन द सेल. सेलमध्ये सेल आहे. ओके, जसे की काल आपण क्लोरोप्लास्टला काय म्हटलं होतं? एक नाव यूज केलं होतं, सेमी ऑटोनॉमस ऑर्गॅनल. ओके, त्या सगळ्या गोष्टी काय आहे? सेमी ऑटोनॉमस ऑर्गॅनलच्या तुम्हाला याच्यामध्ये काय आहे? सापडतील. ओके, त्या सगळ्या गोष्टी. अजून एक स्टेटमेंट लिहून घ्या मायटोकॉन्ड्रियामध्ये. मोस्ट ॲक्टिव्ह ऑर्गॅनल ऑफ द सेल. काय आहे? मोस्ट ॲक्टिव्ह
ऑर्गॅनेल ऑफ द सेल. सेलचं काय आहे, मोस्ट ॲक्टिव्ह ऑर्गॅनेल आहे काय, मायटोकॉन्ड्रिया. ओके, आणि हे जे आहे मायटोकॉन्ड्रिया हे तुम्हाला असं दिसणार नाही, विजिबल स्ट्रक्चर नाही आहे, ते अंडर मायक्रोस्कोपच पाहावं लागेल. आणि ते पण कधी दिसतं, ज्यावेळेस ते काय आहे स्टेन यूज केला जातो त्याच्यामध्ये एक. मग तो कोणता स्टेन आहे त्याच्यामध्ये यूज केला जातो, तर तो आहे जानस ग्रीन बी. जानस ग्रीन बी हा जो स्टेन आहे तो यूज केला जातो. ओके, थांबा लिहून देतो त्याचं जे सेंटेन्स आहे ते. ओके, काय लिहिणार होता हा, जानस ग्रीन बी. ओके, लिहा. इट इज नॉट इझिली ऑब्झर्व, इट इज नॉट इझिली ऑब्झर्वेबल अंडर मायक्रोस्कोप, अंडर मायक्रोस्कोप unless it is specifically stained, unless it is specifically stained. तो कोणता आहे, जानस ग्रीन बी जो आहे तो यूज केला जातो. ओके, या सगळ्या गोष्टी. मग त्याच्यानंतर किती मायटोकॉन्ड्रिया असतात, नंबर जर आपण पाहिले, नंबरमध्ये काय आहे, जेवढी काय आहे सेल फिजिओलॉजिकली ॲक्टिव्ह असेल तेवढ्या नंबरचे काय आहे त्याच्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया प्रेझेंट असतात. ओके, तो एक लिहून घ्या. मग त्याच्यामध्ये डिपेंड्स अपॉन द फिजिओलॉजिकल ॲक्टिव्हिटी ऑफ द सेल, डिपेंड्स अपॉन फिजिओलॉजिकल ॲक्टिव्हिटी ऑफ द सेल. ओके, त्याच्यानंतर काय आहे, जे काही नंबर आहे त्याच्यामध्ये जे काही रेंज आहे, रेंज फ्रॉम, मग त्याच्यामध्ये जर एकच मायटोकॉन्ड्रिया प्रेझेंट आहे असं जर बघितलं तर काय आहे, मायक्रोस्टिरियस आणि क्लोरेला कशामध्ये असतात, इन मायक्रो काय आहे, मायक्रोस्टेरियस अँड क्लोरेला याच्यामध्ये काय असतात तर ते प्रेझेंट असतात. ओके, मॅक्झिमम कशामध्ये असतात, मॅक्झिमम नंबर, मॅक्झिमम इन कशामध्ये, फ्लाइट मसल ऑफ बर्ड, कशामध्ये, फ्लाइट मसल ऑफ बर्ड. ओके, फ्लाइट मसल ऑफ बर्ड्स. त्याच्यासाठी काय आहे, सगळ्यात जास्त तिथं तुम्हाला काय सापडतील, नंबर ऑफ काय आहे मायटोकॉन्ड्रिया त्याच्यामध्ये सापडतील. ओके, त्याच्यानंतर साईज, मायटोकॉन्ड्रियाची साईज जी आहे ती काय आहे, 1 to 4.1 म्यू एम इंटू काय आहे 0.2 to 1 मॅक्रोमीटर इन मॅक्रोमीटरमध्ये त्याची साईज आहे. ओके, त्याच्यानंतर काय आहे, याचा शेप, काल आपण कोणता शेप पाहिला होता क्लोरोप्लास्टसाठी, हां एक वर्ड पाहिला होता त्याच्यामध्ये, ओव्हल अँड डिस्कॉइडल शेप. ओके, तसं याच्यामध्ये काय आहे, इट इज अ सॉसेज टू सिलेंड्रिकल इन अ शेप. काय आहे, सॉसेज टू सिलेंड्रिकल इन शेप काय आहे, मायटोकॉन्ड्रिया सापडेल. ओके, ओके, त्याच्यानंतर मग डायग्रॅम पाहूया आपण याची. काय आहे सगळ्यात महत्त्वाचं, डायग्रॅममध्ये आपण बघितलं डबल मेम्ब्रेन बाउंड आहे हे स्ट्रक्चर. ओके, ओके, याच्यामध्ये
हे जो दिसतोय का आहे आउटर मेम्ब्रेन. ओके, त्याच्यानंतर इन बिटवीन काल आपण काय पाहिला होता, तिथं दोन्ही मेम्ब्रेनच्या मध्ये काय होता, पेरीप्लास्टिडियल स्पेस होता. इथं काय आहे पेरी मायटोकॉन्ड्रियल स्पेस. ओके, आणि आतमध्ये काय आहे इनर मेम्ब्रेन. ओके, हे स्ट्रक्चर सापडेल. ओके, त्याच्यानंतर काय आहे सगळ्यात महत्त्वाचा ऑटोनॉमस बॉडीसाठी काय काय 3 गोष्टी महत्त्वाच्या, DNA, RNA आणि काय आहे त्याच्यामध्ये ओके, हा जो आहे तो काय आहे DS सर्क्युलर DNA. ओके, त्याच्यानंतर काय आहे महत्त्वाचं याच्यामध्ये स्ट्रक्चर जर बघितलं तर काय आहे रायबोसोम किती असतो याच्यामध्ये, युकॅरियोटिक सेल आहे पण रायबोसोम काय असतो याच्यामध्ये, कोणता असतो 70S रायबोसोम. ओके, आणि त्याच्यानंतर काय आहे RNA. ओके, या तिन्हीला काय म्हटलं जातं, तिन्ही जर पाहिले तर काय आहे आपण त्याला काल म्हटलं होतं सेमी ऑटोनॉमस ऑर्गॅनेल. ओके, सेमी ऑटोनॉमस ऑर्गॅनेल आपण त्याला म्हटलेलं होतं. ओके, त्याच्यानंतर काय आहे सगळ्यात महत्त्वाचं याच्यामधलं जे स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये जर पाहिलं ओके, आणि ओके, हे काय आहे याच्यामध्ये प्रेझेंट, काल आपण त्याला काय म्हटलं होतं मॅट्रिक्स. ओके, त्याच्यानंतर हे जे दिसतात आहे हे काय आहेत याच्यामध्ये हे गोल समोर दिसतात आहे ते म्हणजे आहेत ऑक्झिझोम्स. ओके, काय आहेत ऑक्झिझोम्स. आणि जी काही त्याला मागे लाईन दिसते ते म्हणजे काय आहे त्याच्यामध्ये त्याला क्रिस्टी म्हटलं जातं. ओके, जे काही फोल्डिंग आहे आणि त्या फोल्डिंगवरती ते एक पार्ट दिसतोय तो म्हणजे काय आहे तर क्रिस्टी आहे. ओके, पटपट पटपट लिहा, आज भरपूर सारा टॉपिक पाहायचा आहे आपल्याला, संपल्याशिवाय आज घरी जायचं नाही आहे. डब्बा आणलाय ना जेवणाचा. ओके, झालं. त्यानंतर मग नेक्स्ट. ओके, नेक्स्टमध्ये काय आहे जे की नेक्स्ट ऑर्गॅनल नाही त्याच्यामध्येच काय आहे स्ट्रक्चरमध्ये जर लिहायचं झालं तर काय आहे डबल मेम्ब्रेन बाउंड काय आहे ऑर्गॅनेल आहे हा, काय आहे डबल मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनेल आहे हा. ओके, काय आहे डबल मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनेल. त्याच्यामध्ये काय आहे आउटर मेम्ब्रेन
आणि दुसरा आहे इनर मेम्ब्रेन. काय आहे आउटर मेम्ब्रेन अँड इनर मेम्ब्रेन. आणि दोन्हीच्या मध्ये काय आहे जर आपण बघितला तर पेरी मायटोकॉन्ड्रियल स्पेस आहे. ओके, पेरी मायटोकॉन्ड्रियल स्पेस आहे. ओके, त्याच्यानंतर मग आउटर मेम्ब्रेनमध्ये पाहूया आपण काय होतं. आउटर मेम्ब्रेन काय आहे आउटर मेम्ब्रेन. आउटर मेम्ब्रेनमध्ये काय आहे सगळ्यात महत्त्वाचं हे स्मूथ असतं. स्मूथ अँड कंटिन्युअस सापडेल. मोस्टली मेडअप ऑफ काय आहे प्रोटीनपासून बनलेलं असतं. मग याच्यामध्ये जर बघितलं इट हॅज काय आहे 60% प्रोटीन सापडेल. किती आहे 60% प्रोटीन आणि रिमेनिंग काय आहे 40% याच्यामध्ये लिपिड सापडतं. लिपिड्स. ओके, 60% प्रोटीन अँड 40% लिपिड. ओके, आता हे काय आहे लेस काय आहे लेस परमिएबल राहतं. ओके, किंवा लेस सिलेक्टिव्ह इन अ कंपॅरिझन टू इनर मेम्ब्रेन. लेस सिलेक्टिव्ह इन कंपॅरिझन विथ इनर मेम्ब्रेन. ओके, लेस सिलेक्टिव्ह कंपॅरेटिव्ह टू इनर मेम्ब्रेन. ओके, त्याच्यानंतर मग नेक्स्ट महत्त्वाचं दुसरं काय आहे इनर मेम्ब्रेन. काय आहे इनर मेम्ब्रेन. आता हे महत्त्वाचं आहे याच्यामध्ये. ओके, हे काय आहे त्याच्यामध्ये लिहा एक सेंटेन्स, मग त्याचा मीनिंग सांगतो तुम्हाला. थ्रोन इनटू ए नंबर ऑफ फिंगर लाईक इनफोल्डिंग. थ्रोन इनटू ए नंबर ऑफ फिंगर लाईक इनफोल्डिंग called as क्रिस्टी. काय आहे फिंगर लाईक इनफोल्डिंग किंवा फोल्डिंग त्याला काय म्हटलेलं आहे क्रिस्टी म्हटलेलं आहे. ओके, ते महत्त्वाचं आहे. आता ह्या क्रिस्टीमुळे काय होतं ज्या काही क्रिस्टी आहेत त्याचा सगळ्यात महत्त्वाचा काय आहे जो बेनिफिट आहे तो काय आहे इन्क्रीज काय आहे सरफेस एरिया. सेल्युलर ॲक्टिव्हिटीसाठी काय आहे हे सरफेस एरिया इन्क्रीज करतात. त्याच्या खाली लिहा हेल्प्स टू इन्क्रीज सरफेस एरिया. ओके, सरफेस एरिया जे काही फिजिओलॉजिकल ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच्यामध्ये जो काही सरफेस एरिया आहे त्याच्यासाठी महत्त्वाचा आहे. ओके, त्याच्यानंतर याच्यामध्ये जर बघितलं तर कन्सिस्ट याच्यामध्ये काय आहे 80% प्रोटीन सापडतं. ओके, आणि रिमेनिंग 20% काय सापडणार आहेत लिपिड्स सापडतात याच्यामध्ये. ओके, 80% प्रोटीन्स अँड 80 आणि 20%. ओके, त्याच्यानंतर काय आहे याच्यामध्ये कार्डिओलिपिन्स असतात. काय आहे कार्डिओलिपिन्स. ओके, त्याच्यामध्ये लिहा ड्यू टू प्रेझेन्स ऑफ कार्डिओलिपिन्स due to presence of cardiolipins it is क्या है less leaky और काय म्हणू शकता त्याला तुम्ही more selective असते. ओके, सिलेक्टिव्ह मेम्ब्रेनलाच सिलेक्टिव्ह काय आहे मॉलिक्युल्स असतील त्यांनाच काय करणार आहे ते पास ऑन करणार आहे. ओके, जी काही मुवमेंट आहे त्याची सिलेक्टिव्ह मुवमेंट जी आहे ती त्याच्यामधून होणार आहे. ओके, त्याच्यानंतर काय आहे इनर अजून एक लिहा सेंटेन्स इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन इज द साइट ऑफ इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टम. काय आहे याच्यामध्ये ETS इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टम. साइट ऑफ इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टम इन यूकॅरियोट्स सेल. ओके, ते महत्त्वाचं आहे. आणि हे जे काही इनर मेम्ब्रेनच्या क्रिस्टी आहेत त्याच्यावरती एक फंक्शनल युनिट असतं. ओके, जे फंक्शनल युनिट आहे
त्याला काय म्हटलं जातं, ऑक्झिसोम्स म्हटलं जातं, किंवा F0 F1 पार्टिकल म्हटलं जातं, किंवा त्यालाच फर्नांडिस मोरन म्हटलं जातं, किंवा त्यालाच इलेमेंटरी पार्टिकल म्हटलं जातं. ओके, ते सेंटेन्स लिहा मग. त्याच्यामध्ये इनर मेम्ब्रेन किंवा इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन असं करा. इनर मध्ये मायटोकॉन्ड्रियल हा वर्ड तिथे लिहा. इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन ऑन क्रिस्टी possesses functional unit of mitochondria. कुठं आहे, इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन, त्याच्यावरती काय आहे, फंक्शनल युनिट ऑफ मायटोकॉन्ड्रिया जे आहे त्याला काय म्हटलं जातं, कॉल्ड ॲज, त्याच्यामध्ये ऑक्झिसोम. ओके, त्याच्यानंतर F0 F1 पार्टिकल. ओके, त्याच्यानंतर अजून काय म्हटलं जातं आहे त्याला, तर फर्नांडिस मोरन किंवा मोरन पार्टिकल किंवा त्यालाच दुसरं नाव आहे इलेमेंटरी पार्टिकल. ओके, इलेमेंटरी पार्टिकल. ओके, मग हे जे ऑक्झिसोम आहेत का आहेत, साइट ऑफ ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन. इट इज साइट ऑफ क्या आहे, ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन. ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन म्हणजे काय आहे, इथं काय तयार होणार आहे, फॉर्मेशन ऑफ ATP. काय आहे, फॉर्मेशन ऑफ ATP फ्रॉम कशापासून, ADP प्लस काय आहे, इनऑर्गॅनिक फॉस्फेट. ओके, या गोष्टी झाल्या कशाच्या, डबल मेम्ब्रेनच्या. ओके, त्याच्यानंतर दुसरा काय कंपोनंट आहे याच्यामध्ये, तर मॅट्रिक्स. दुसरं स्ट्रक्चरमध्ये काय आहे, मॅट्रिक्स. आता मॅट्रिक्समध्ये काय आहे, जे काही इनर चेंबर आहे कशाचं, मायटोकॉन्ड्रियाचं, ते काय आहे, फिल्ड विथ मॅट्रिक्स. ते लिहा, इनर चेंबर फिल्ड विथ काय आहे, मॅट्रिक्स. ओके, मॅट्रिक्सनं भरलेलं आहे. मग त्याच्यामध्ये काय काय सापडतं, इट कन्सिस्ट्स ऑफ काय काय सापडतं आपण बघितलं, सेमी ऑटोनॉमस ऑर्गॅनल सापडतात आहे तिथं. त्याच्यामध्ये काय आहे, DS सर्क्युलर DNA. ओके, DS सर्क्युलर DNA. मग DS सर्क्युलर DNA किंवा यालाच काय आहे, काय म्हटलं जातं, हा जो DNA आहे मायटोकॉन्ड्रियल DNA म्हटलं जातं. ओके, आणि हा किती सापडतो, जे काही बाकी न्यूक्लियसमध्ये सापडतो तिथं काय आहे, आपण लिहितो 90 to 98% आसपास काय आहे, न्यूक्लियसमध्ये DNA सापडतो. रिमेनिंग 1% जो आहे तो काय आहे, इथे सापडतो, कशामध्ये, मायटोकॉन्ड्रियल DNA मध्ये. आणि एकदम ट्रेसेसमध्ये कुठं सापडतो, क्लोरोप्लास्टमध्ये. ओके, त्या गोष्टी आहेत. कॉन्स्टिट्यूट 1% काय आहे, 1% ऑफ टोटल DNA. टोटल DNAच्या किती सापडतोय, 1% तो इथे सापडेल तुम्हाला. त्याच्यानंतर दुसरं काय आहे, याच्यामध्ये फ्यू RNA सापडतील, रायबोन्यूक्लिक ॲसिड सापडेल. ओके, आणि त्याच्यानंतर तिसरं काय आहे, 70S काय आहे, रायबोझोम्स जे आहेत ते याच्यामध्ये सापडतील. ओके, ते कशापासून तयार झालेले आहेत, प्रोटीन प्लस लिपिड प्लस एन्झाईम्स. काय आहे, प्रोटीन प्लस लिपिड प्लस एन्झाईम्स. ओके, या तिन्ही गोष्टी याच्यामध्ये असतील. आणि या तिन्हीला काय म्हटलं जातं, सेमी ऑटोनॉमस ऑर्गॅनल. ओके, या तिन्ही गोष्टी. ओके, हे झालं स्ट्रक्चरमध्ये. समजलं मायटोकॉन्ड्रियल स्ट्रक्चर. त्याच्यानंतर मग काय आहे, फंक्शन.
फंक्शन्स ऑफ मायटोकॉन्ड्रिया. सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन काय? हां, ATP जनरेशन. ATP जनरेशन कशामुळे होतं? लिहा लिहिल्यानंतर सांगा. चला ओके. काय आहे सगळ्यात महत्त्वाचं, याला काय म्हटलं जातं? साईट ऑफ एरोबिक रेस्पिरेशन. थोडीशी पुष्टी गरज आहे आयुष्यात, नाहीतर इथंच IAS आहे तुम्ही. ओके, थोडंसं कोणतरी हॉलमध्ये पाहिजे थोडं थोडं सांगायला, सगळं नाही. ओके, काय आहे? साईट ऑफ एरोबिक रेस्पिरेशन. त्याच्यानंतर दुसरं काय आहे? पॉवर हाऊस ऑफ द सेल. ओके, पॉवर हाऊस ऑफ द सेल म्हणजे काय आहे? इथं फॉर्मेशन ऑफ ATP बाय, आत्ताच पाहिलं, फॉर्मेशन ऑफ ATP बाय म्हटलेलं आहे ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन. ओके, हे. त्याच्यानंतर काय आहे? इथे एन्झाईम्स असतात वेगवेगळे, एन्झाईम्स जे लागणारे वेगवेगळ्या रिॲक्शनमध्ये ते तयार होतात इथं. आउटर मायटोकॉन्ड्रियल स्पेस जो आहे किंवा आउटर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन जे आहे, आउटर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन, याच्यामध्ये काय आहे? फॉर इलॉंगेशन ऑफ फॅटी ॲसिड्स चेन अँड डिग्रेडेशन ऑफ ट्रिप्टोफॅन, त्याच्यासाठी महत्त्वाचं आहे. ओके, ओके मॅडम, अगोदर सगळ्या कन्सेप्ट सांगून परत लिहित बसायचं टाईम दिल्यावरती मॅडम आपल्याला संपणार नाही. ओके, मग एकतर आपल्याला ते PPT वरती घ्यावं लागेल आणि ते दोन्ही तुम्हाला काय आहे ते तसंच मेंटेन करावं लागेल. असं नाही आहे तुम्हाला. आता मगाशीच एका सरांचा प्रश्न तोच होता की अगोदर कन्सेप्ट समजून सांगा आणि त्याच्यानंतर मग लिहून द्या. ओके, पेपरमध्ये आपला ब्रेन आणि हात दोन्ही बरोबर चालला पाहिजे, त्याची प्रॅक्टिस आहे. आपली शाळा संपली आता की एकदा सर सांगतील आणि दुसऱ्यांदा मग लिहून देतील. आपल्याला आत्तापासून त्याची प्रॅक्टिस करायची आहे, जेणेकरून काय आहे तुम्ही जे ऐकताय ते बरोबर तुम्ही लिहून पण घेतलं पाहिजे. हेच MPSC UPSC आहे डिस्क्रिप्टिव्हवालं. ओके, त्याच्यामुळे काय आहे थोडीशी सवय लावा. नाही लागली तर काय आहे परत लेक्चर रिपीटेड मोडला पहा. मग थोडासा त्रास झाला की काय आहे माणूस मग सवय लावतं त्या गोष्टींची. ओके, कारण की संपणार नाही सिलेबस. मग हे 8-10 महिने चालेल सिलेबस. ओके, याच्यामध्ये काय आहे? एन्झाईम्स. आउटर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन जे आहे तिथे काय होतं त्याच्यामध्ये लिहा. आउटर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन फॉर इलॉंगेशन ऑफ फॅटी चेन्स अँड डिग्रेडेशन ऑफ ट्रिप्टोफॅन. हे तुम्ही घरी एकदा परत निवांत बसून वाचलं की समजणार आहे सगळ्या गोष्टी. ओके, असं काही अवघड नाही आहे त्याच्यामध्ये. नाही समजलं तरी परत मी आहेच इकडे, लोड नका घेऊ त्याचा. ओके, फॉर इलॉंगेशन ऑफ फॅटी चेन्स अँड डिग्रेडेशन ऑफ ट्रिप्टोफॅन. ट्रिप्टोफॅन कुठं ऐकलेलं आहे तुम्ही? नाही ऐकलं? असं काही गोष्टी ऐकतच नाही आम्ही. ऐकलं आहे? कशाच तरी प्रिकर्सर आहे. हां, काहीतरी आहे. कशाचा आहे? विटॅमिनचा आहे. कोणत्या विटॅमिनचा आहे? B3चा आहे. काय आहे? प्रिकर्सर ऑफ विटॅमिन B3. आयोगाचा क्वेश्चन आहे प्रिलिम्सला. ओके, त्याच्यानंतर जे दुसरं आहे इनर मेम्ब्रेन. आता इनर मेम्ब्रेन जे आहे त्याच्यामध्ये काय तयार होतं, कोणतं एन्झाईम तयार होतं, तर त्याच्यामध्ये सक्सिनिक डिहायड्रोजिनेज हे एन्झाईम जे आहे ते तयार होतं. सक्सिनिक डिहायड्रोजिनेज एन्झाईम जे आहे ते तयार होते, जे की कशामध्ये महत्त्वाचं आहे तर जे काही क्रेब सायकल आहे त्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. एन्झाईम्स ऑफ काय आहे हे? एन्झाईम्स ऑफ क्रेब सायकल. ओके, एन्झाईम्स ऑफ क्रेब सायकलमध्ये हे महत्त्वाचे आहे. ओके, ओके, हे झालं 3. त्याच्यानंतर चौथं, आता जे काही मायटोकॉन्ड्रिया आहे, मायटोकॉन्ड्रिया कुठं महत्त्वाचा आहे तर वायटिलोजेनेसिस
मध्ये काय आहे तो महत्त्वाचा आहे, अलॉंग विथ काय आहे गोल्गी बॉडीज. व्हायटिलोजेनेसिस म्हणजे काय आहे तर फॉर्मेशन ऑफ योक जे एगमध्ये सापडतं येलो कलरचं, ओके, त्याच्यासाठी काय आहे हे महत्त्वाचं आहे, त्याच्यामध्ये लिहून घ्या. इट ऑल्सो इन्वॉल्ड इन व्हायटिलोजेनेसिस, डबल एल करा, व्हायटिलोजेनेसिस विथ अलॉंग विथ गोल्गी बॉडी, अलॉंग विथ काय आहे गोल्गी बॉडी. काय आहे व्हायटिलोजेनेसिस म्हणजे त्याच्या खाली लिहा योक फॉर्मेशन म्हणजे लक्षात राहील, ओके, किंवा फॉर्मेशन ऑफ योक करा, ओके. त्याच्यानंतर काय आहे 5वं सिंथेसिस ऑफ हेम प्रोटीन. इट ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर सिंथेसिस ऑफ हेम प्रोटीन, ओके. कोणते आहेत मग हेम प्रोटीन? हिमोग्लोबिन, मायोग्लोबिन आणि सायटोक्रोम, ओके. काय आहे हेमोग्लोबिन, मायोग्लोबिन अँड सायटोक्रोम हे जे आहेत ते महत्त्वाचे आहेत, ओके. त्याच्यानंतर काय आहे सगळ्यात महत्त्वाचं, आता इथं कोणता आहे DNA आहे. DNA आहे म्हणजे काय आहे काल आपण पाहिलं होतं कशामध्ये कोणत्या इनहेरिटन्समध्ये महत्त्वाचं असणार आहे हे सायटोप्लाझ्मिक इनहेरिटन्समध्ये, ओके. मग लिहा मायटोकॉन्ड्रिया ऑल्सो शोज सायटोप्लाझ्मिक इनहेरिटन्स. बघा बरं कन्सेप्ट यायला लागल्यावर तुम्ही सांगायला लागला काय 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 त्याच्यामध्ये पाठ करायची गरज आहे का. मायटोकॉन्ड्रिया ऑल्सो शोज सायटोप्लाझ्मिक इनहेरिटन्स आणि ह्याच्यामधला जो काही मायटोकॉन्ड्रियल DNA आहे तो कशामध्ये यूज केला जातो सगळ्यात महत्त्वाचं जे आहे प्लांट ब्रीडिंगमध्ये. आता याचं ॲप्लिकेशन आहे प्लांट ब्रीडिंगमध्ये जे काही आपण मेज तयार करतो, ओके. जी काही मेल स्टेरिलिटी इन मेज जी काही आपण ट्रान्सफर करतो ती कशाच्याद्वारे ट्रान्सफर करतो तर सायटोप्लाझ्मिक इनहेरिटन्स, आणि त्याच्यामध्ये पण कोणता सायटोप्लाझ्मिक इनहेरिटन्स तर मायटोकॉन्ड्रियल DNAद्वारे, ओके. मग त्याच्या खाली लिहा ट्रान्सफर ऑफ मेल स्टेरिलिटी इन मेज, ट्रान्सफर ऑफ मेल स्टेरिलिटी इन मेज, ओके. त्याच्यानंतर काय आहे 5वा महत्त्वाचा बायोजेनेसिस म्हणजे काय आहे सेलपासून सेल परत तयार होणं किंवा नंबर ऑफ त्याचा वाढणं ग्रोथ होणं वगैरे त्या सगळ्या गोष्टी बायोजेनेसिसमध्ये येतात. ते कशाद्वारे होतात तर बाय फिशन, ओके. काल आपण बायनरी फिशन पाहिलं होतं क्लोरोप्लास्टमध्ये, ओके, बरोबर ना. बायनरी फिशन आणि काय आहे फ्रॉम प्लास्टिड्स त्याच्यापासून काय आहे आपण याचं बायोजेनेसिस पाहिलं होतं. आणि ओरिजिन दोन्हीचं पण काय आहे सेम आहे. ओरिजिनमध्ये काय पाहिलं होतं आपण काय पाहिलं होतं एंडोसिम्बायोटिक ओरिजिन दोन्हीचं काय आहे एंडोसिम्बायोटिक ओरिजिन, एंडोसिम्बायोटिक ओरिजिन जे आहे ते याच्यामध्ये येते, ओके. या सगळ्या गोष्टी आहेत कशामध्ये मायटोकॉन्ड्रियामध्ये, ओके. हा सगळा विचारलेला क्वेश्चन आहे. आपण मागचा क्लोरोप्लास्ट विचारलेला होता, त्याच्या अगोदरचा प्रोटोप्लाझम विचारलेला होता, सेल मेम्ब्रेन विचारलेला होता. जवळजवळ आतापर्यंत आपण 8 ते 10 क्वेश्चन विचारलेले पाहिलेले आहेत. किती 3 दिवसाच्या आज 4थं लेक्चर आहे आपलं, ओके. त्याच्यानंतर मग महत्त्वाचा सेल ऑर्गेनेल जो आहे तो म्हणजे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, ओके. काय आहे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आता हा फर्स्ट सीन बाय तिघा जणांना दिसला होता. त्याच्यामध्ये आहे पोर्टर, क्लॉडे अँड फुलम. पोर्टर, क्लाउडी अँड फुलम या तिघांनी तो पहिल्यांदा पाहिला होता. कशा अंडर तर अंडर
इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. ओके, त्याच्यानंतर ही जी टर्म दिली, टर्म कुणी दिलेली आहे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, तर पोर्टर यांनी दिलेली आहे 1955. पोर्टर. ओके, आणि हे काय आहे 3 डायमेन्शनल नेटवर्क आहे. हे काय आहे 3 डायमेन्शनल नेटवर्क ऑफ मेम्ब्रेन लाईन्स सापडतात याच्या कशामध्ये हे असतं तर सायटोप्लाझममध्ये, आणि अटॅच कशाला असतं तर न्यूक्लियसला अटॅच असतं. ओके, तो एक पॉईंट लिहून घ्या. इट इज अ 3 डायमेन्शनल नेटवर्क. इट इज 3 डायमेन्शनल नेटवर्क ऑफ membrane lined 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 channels present in cytoplasm. त्याच्यानंतर काय आहे हा सगळ्यात महत्त्वाचा, तर सेकंड लार्जेस्ट सेल ऑर्गेनेल आहे आफ्टर. सगळ्यात मोठा कोणता असतो सेल ऑर्गेनेल? 70% आहे प्लांट सेलच्या वॅक्युअल. मग त्याच्यामध्ये लिहा सेकंड लार्जेस्ट सेल ऑर्गेनेल आफ्टर वॅक्युअल. वॅक्युअलने किती 70% जागा जी आहे प्लांट सेलची ती घेतलेली असते. ओके, त्याच्यानंतर हा प्रेझेंट कुठं असतो? प्रेझेंट मोस्ट ऑफ यूकॅरियोटिक सेल. आणि ॲब्सेंट कशामध्ये असतो तर ॲब्सेंट RBCsमध्ये असतो. ॲब्सेंट RBCs. ओके, RBCs किंवा स्पर्मॅटोझोआ. ओके, हा आहे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. ओके, काय आहे न्यूक्लियस आहे, आणि न्यूक्लियसला काय आहे तो अटॅच इथं तुम्हाला पाहायला भेटत असेल. त्याच्यामध्ये काय आहे जे काही स्ट्रक्चर आहे ओके वेगवेगळे, त्याच्यामध्ये जे काही क्रिस्टी दिसतात आहे, फोल्डिंग्स दिसतात आहे ओके, वळ्या टाईप जे मराठीमध्ये सांगायचं म्हटलं तर. ओके, त्या ज्या आहेत आणि त्याच्यावरती जर रायबोझोम प्रेझेंट असेल तर रायबोझोम प्रेझेंट असल्यामुळे काय आहे त्याला काय म्हटलं जातं रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हटलं जातं. आणि त्याच्यानंतर काय आहे जे ट्युबुल्स लाईक स्ट्रक्चर दिसतं याच्यामध्ये विदाऊट रायबोझोम प्रेझेंट ते म्हणजे काय आहे स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे. ओके, किंवा आणि त्या दोन्हीच्या या स्पेस क्रिस्टीच्या दोन्हीच्या मध्ये जो काही स्पेस आहे त्याला काय आहे क्रिस्टी स्पेस म्हटलं जातं. ओके, या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर मग आपण कंपोनंट पाहूया. कंपोनंट्स ऑफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. डायग्रामला जागा ठेवा आणि घरी गेल्यावरती एकदा डायग्राम काढा मस्तपैकी. ओके, पेनने पेन्सिलने ओके रंगीबेरंगी. कंपोनंट्स ऑफ काय आहे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. त्याच्यामध्ये काय आहे क्रिस्टी, सॉरी सिस्टर नाही काय त्याचं स्पेलिंग. ओके, याच्यामध्ये काय आहे तर इंटरकनेक्टेड फ्लॅटन सॅक लाईक स्ट्रक्चर जे आहे काय आहे इंटर लिहा त्याच्यामध्ये इंटरकनेक्टेड फ्लॅटन्ड FLATTENED फ्लॅटन सॅक लाईक स्ट्रक्चर. सॅक SAC सॅक लाईक स्ट्रक्चर. आणि दुसरा त्याच्यामध्ये महत्त्वाचा पॉईंट आहे युजली असोसिएटेड विथ रायबोझोम. रायबोझोम बरोबर काय आहे ते असोसिएटेड दिसेल तुम्हाला. ओके, त्याच्यानंतर दुसरा आहे महत्त्वाचं ट्युबुल्स. काय आहेत ट्युबुल्स ब्रांच और अनब्रांच्ड मेम्ब्रेन बाउंड
tubular structure, branch or unbranched membrane bound tubular structure. आणि हे काय आहे, फ्री ऑफ रायबोझोम असतात, फ्री ऑफ रायबोझोम, स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम सारखं थोडक्यात काय आहे, फ्री ऑफ रायबोझोम्स असतात, फ्री ऑफ रायबोझोम. ओके, त्याच्यामुळे काय आहे, स्मूथ एंडोप्लाझमिक. त्याच्यानंतर काय आहे, वेसिकल्स, तिसरा महत्त्वाचा कंपोनंट आहे वेसिकल्स. त्याच्यामधील वेसिकल जे आहेत ओव्हल शेप असतात, ओव्हल कॉमा मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर, ओव्हल कॉमा मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर. आणि दुसरा पॉईंट लिहा त्याच्यामध्ये, फ्री ऑफ रायबोझोम, फ्री ऑफ रायबोझोम. ओके, हे 3 महत्त्वाचे स्ट्रक्चर आहेत याच्यामध्ये, कशामध्ये, एंडोप्लाझमिक रेटिक्युलममध्ये. त्याच्यानंतर महत्त्वाचं आहे, ऑन द बेसिस ऑफ प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ रायबोझोम, ऑन द बेसिस ऑफ प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ रायबोझोम. ओके, त्याच्यामध्ये काय आहे मग महत्त्वाचे 2, एक पहिला कोणता आहे, रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, आणि दुसरा काय आहे, स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. ओके, स्मूथ आणि रफ. ओके, आता हा रफ कशामुळे आहे, तर त्याच्यावरती काय आहे, रायबोझोम प्रेझेंट आहेत. ओके, मग त्याच्यामध्ये लिहा, ॲपियर्स रफ, appears rough due to presence of ribosome. इकडे लिहा, appears smooth due to presence of absence of ribosome. ओके, आता जे काही रायबोझोम अटॅच झालेले आहेत कशाला, एंडोप्लाझमिक रेटिक्युलमला, कशामध्ये, रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलममध्ये, ते कशाच्याद्वारे अटॅच झालेले असतात, तर रायबोफोरिन्स जे आहेत त्याच्याद्वारे ते काय आहेत, अटॅच झालेले असतात. ओके, काय आहे, रायबोफोरिन्स. ओके, मग त्याच्यामध्ये लिहा सेकंड पॉईंट, रायबोझोम अटॅच टू ER membrane by ribophorins. इकडे काय आहे, रायबोफोरिन्स अब्सेंट. ओके, काय आहे, रायबोफोरिन्स अब्सेंट. ओके, त्याच्यानंतर मग दोन्हीचे फंक्शन त्याच्या अंडरच लिहा नेक्स्ट पॉईंटमध्ये. काय आहे, फंक्शन. आता जे काही रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे ते अबंडंट असतं सेलमध्ये. ओके, त्याचा रोल काय आहे, तर प्रोटीन सिंथेसिस अँड सिक्रिशन. ओके, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये लिहा, इट इज अबंडंट इन सेल्स इन्व्हॉल्व्ड इन काय आहे, प्रोटीन सिंथेसिस अँड काय आहे, सिक्रेशन. ओके, प्रोटीन सिंथेसिस अँड सिक्रेशन. एक्झाम्पल हिपॅटोसाइट्स जे आहेत त्याच्यामध्ये प्रोटीन सिंथेसिससाठी महत्त्वाचं आहे. ओके, त्याच्यानंतर अजून काय आहे रोल याचा महत्त्वाचा, रोल इन प्रोटीन फोल्डिंग
ज्यावेळेस प्रोटीन तयार होतं, सिंथेसिस होतं, त्याचं फोल्डिंग होतं, त्याच्यानंतर त्याचं पॅकेजिंग होतं आणि त्याच्यानंतर ते ट्रान्सफर होतं. ओके, रायबोझोममध्ये ते तयार होतं. त्याच्यानंतर काय आहे, एंडोप्लाझमिक रेटिक्युलममध्ये येतं. तिथून काय आहे, रायबोझोम टू गॉल्गी बॉडीज थ्रू एंडोप्लाझमिक रेटिक्युलमकडून ते लायसोझोमकडे, असा त्याचा प्रवास आहे. ओके, त्या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर काय आहे, स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. त्याचं जर फंक्शन बघितलं, स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम याचं जे फंक्शन आहे हे काय आहे, हेल्प्स इन सिंथेसिस ऑफ आता तिकडे काय सिंथेसिस होत होतं, प्रोटीन सिंथेसिससाठी महत्त्वाचं आहे. स्मूथवालं काय आहे तर लिपिडसाठी महत्त्वाचं आहे. कारण की आता काय झालं, इथं काय होतं, प्रोटीन सिंथेसिस कशामुळे होतं आहे, कारण की त्याच्यावरती काय अटॅच आहेत, रायबोझोम काय करत आहे, प्रोटीन सिंथेसिस करत आहे. ओके, त्या सगळ्या गोष्टी. मग इथं काय आहे, ह्याच्यावरती रायबोझोम्स नाही येत आहे, त्याच्यामुळे काय आहे, लिपिड सिंथेसिसमध्ये काय आहे हे महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर काय आहे, ग्लायकोजन अँड स्टेरॉइड. ओके, त्याच्यासाठी महत्त्वाचं आहे. आता लिपिड्समध्ये पण कोणते लिपिड्स तर फॉस्फोलिपिड आणि कोलेस्टेरॉल हे दोन महत्त्वाचे आहेत. काय आहे, फॉस्फोलिपिड्स अँड काय आहे, कोलेस्टेरॉल जे आहे ते महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर काय आहे, ग्लायकोजन आणि वेगवेगळे जे काही स्टेरॉइड असतात शरीरामध्ये त्याच्यासाठी महत्त्वाचं आहे. काय तर ते कुठं होतात तर स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम काय तयार होतं आहे, लिपिड्स, ग्लायकोजन आणि स्टेरॉइड लिपिडमध्ये काय आहे, फॉस्फोलिपिड आणि कोलेस्टेरॉल. बॉडीमध्ये जे काही कोलेस्टेरॉल होतं आहे तयार, ते कुठं तयार होतं आहे, स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलमवरती तयार होतं आहे. ओके, फॅटी लोकांना सांगून द्या, असं होतं आहे. ओके, लक्षात राहील मग कुठं काय आहे. ओके, त्याच्यानंतर काय आहे, जे काही व्हिज्युअल पिगमेंट्स आहेत जे की आपल्याला दिसतं, ज्याच्यामुळे काय आहे, विटॅमिन ए वगैरे. ओके, विटॅमिन ए जेवढं तुम्ही खाल तेवढं काय आहे, तुमची दृष्टी जी आहे ती व्यवस्थित होते. ओके, त्याच्यामुळे काय खातो आपण, कॅरेट खातो, ज्याच्यामध्ये काय आहे, विटॅमिन ए असतं. ओके, त्या सगळ्या गोष्टी त्याच्यासाठी पण काय आहे, हे स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम महत्त्वाचं आहे. मग त्याच्यामधल्या हेल्प्स इन सिंथेसिस ऑफ visual pigments, helps in synthesis of visual pigments in retinal cell from vitamin A. त्याच्यानंतर डिटॉक्सिफिकेशन ऑफ ड्रग त्याच्यासाठी महत्त्वाचं आहे स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. त्याच्यामध्ये लिहा, हेल्प्स इन डिटॉक्सिफिकेशन ऑफ ड्रग, हेल्प्स इन डिटॉक्सिफिकेशन ऑफ ड्रग्स बाय साइटोक्रोम. क्या है, साइटोक्रोम P450. क्या आहे, साइटोक्रोम P450. ओके, साइटोक्रोम सीड जर्मिनेशनची ज्यावेळेस आपण फिजिओलॉजी पाहू तिथं परत ह्या गोष्टी तुम्हाला येतील. ओके, त्याच्यानंतर काय आहे, हेल्प्स इन मसल कॉन्ट्रॅक्शन by release and uptake of calcium. ओके, या गोष्टी झाल्या कशाच्या, स्मूथ आणि रफ मधला डिफरन्स. आता काय आहे, आपल्याला दोन्ही एकत्र पाहिजेत, म्हणजे काय आहे, फंक्शन ऑफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम पाहायचं. फंक्शन ऑफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. अज्ञानात सुख होतं, एवढे दिवस काय माहीत नव्हतं, तेवढं बरं होतं. आता जास्त पैसे भरून डोक्याला त्रास व्हायला लागला. हां, काय आहे तर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, हे मेकॅनिकल सपोर्ट प्रोव्हाइड करतं. ओके, प्रोव्हाइड्स मेकॅनिकल सपोर्ट्स. काय आहे, प्रोव्हाइड मेकॅनिकल सपोर्ट ॲज, त्याच्यासमोर लिहा, ॲज इट फॉर्म्स एंडोस्केलेटन ऑफ द सेल.
एंडोस्केलेटन ऑफ द सेल. त्याच्यानंतर कशासाठी महत्त्वाचं आहे, इंट्रासेल्युलर मुवमेंटसाठी हे महत्त्वाचं आहे. ओके, किंवा इंट्रासेल्युलर ट्रान्सपोर्टसाठी. मग त्याच्यामध्ये लिहा हेल्प्स इन इंट्रासेल्युलर ट्रान्सपोर्ट, हेल्प्स इन इंट्रासेल्युलर ट्रान्सपोर्ट. जसं की प्रोटीन असेल, लिपिड असेल, कोलेस्ट्रॉल असेल, जे काही गोष्टी आहेत किंवा एन्झाईम. ओके, त्याच्यानंतर काय आहे, मगाशी आपण बघितलं याच्यामध्ये सॉरी एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम क्रिस्टी प्रेझेंट आहेत. क्रिस्टीचा रोल काय आहे, सरफेस एरिया वाढवतं. जसं की मंदिरात आपण बघतो, त्या सरफेस एरिया वाढवण्यासाठी लाईन अशी झिगझॅगमध्ये असते, त्याच्यामुळे काय आहे नंबर ऑफ पीपल्स जास्त बसतात. तसंच इथं पण सेम आहे, काय आहे याच्यामध्ये काय आहे सरफेस एरिया वाढवण्यासाठी हे महत्त्वाचं आहे, काय एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. ओके, लिहा मग त्याच्यामध्ये हेल्प्स इन इन्क्रीज द सरफेस एरिया, helps in increase the surface area for various cellular activities. For various cellular activity. ओके, त्याच्यानंतर काय आहे, ज्यावेळेस तुम्ही सेल डिव्हिजन पाहता, सेल डिव्हिजनमध्ये काय आहे न्यूक्लियस ब्रेक होतो, त्या सगळ्या गोष्टी होतात. त्याच्यामध्ये परत न्यूक्लिअर मेम्ब्रेन तयार होतं. न्यूक्लिअर मेम्ब्रेन परत कोणत्या फेजला तयार होतं, तर टिलोफेजला तयार होतं. आणि ते टिलोफेजला न्यूक्लिअर मेम्ब्रेन जे आहे ते कशामुळे तयार होतं, तर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं त्याच्यामध्ये काय आहे हेल्प होते. ओके, तो महत्त्वाचा मुद्दा आहे याच्यामध्ये. हेल्प्स इन द रिफॉर्मेशन, हेल्प्स इन द रिफॉर्मेशन ऑफ, helps in the reformation of nuclear membrane at time of telophase, at time of telophase. ओके, त्याच्यानंतर एक सेंटेन्स लिहून घ्या, त्याच्यानंतर त्याचं मीनिंग सांगतो. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम प्रोव्हाइड्स मेम्ब्रेन, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम प्रोव्हाइड्स मेम्ब्रेन टू गोल्गी बॉडी फॉर फॉर्मेशन ऑफ लायसोझोम्स, फॉर फॉर्मेशन ऑफ लायसोझोम्स. ओके, काय आहे मेम्ब्रेन प्रोव्हाइड करते आहे कशासाठी, गोल्गी बॉडीजला काय तयार करण्यासाठी, लायसोझोम्स तयार करण्यासाठी. हे मग याच्यामध्ये काय आहे, तर एक जे तिन्ही आहेत, आता इथपासून पुढे पाहणार आपण, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, गोल्गी बॉडीज आणि त्याच्यानंतर लायसोझोम, त्या तिन्हीला मिळून काय आहे गर्ल सिस्टम म्हटलं जातं. जी म्हणजे काय आहे गोल्गी बॉडीज आहेत, ER म्हणजे याच्यामध्ये एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आणि L म्हणजे लायसोझोम. ओके, हे तिन्हींचा काय आहे जवळजवळ एकत्रित एकामेकांवरती ते काय आहे बरेचसे इंटरडिपेंडंट आहेत. ओके, त्याच्यामुळे काय आहे गर्ल्स सिस्टम म्हटलं जातं त्याला एकत्र. ओके, हे झालं कशाबद्दल, तर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आफ्टर दॅट नेक्स्ट सेल ऑर्गेनल काय आहे गोल्गी बॉडी, किंवा त्यालाच काय म्हटलं जातं गोल्गी ॲपॅरेटस. ओके, गोल्गी बॉडी, गोल्गी ॲपॅरेटस किंवा गोल्गी कॉम्प्लेक्स काय आहे जी कॉम्प्लेक्स. कुणाच्या नावावरून नाव दिलेलं आहे, कॅमिलिओ गोल्गी. असे काहीतरी सोपे क्वेश्चन विचारत जा. हां, ओके, हा जो सेल ऑर्गेनेल आहे सगळ्यात पहिल्यांदा दिसलेला सेल ऑर्गेनेल आहे सेलमधला कोणता, तर गोल्गी बॉडी, फर्स्ट ऑब्झर्विंग सेल ऑर्गेनेल ऑफ सेल. आणि हा कुठं असतो, कुठे प्रेझेंट असतो, लोकेशन याचं नियर द न्यूक्लियस. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम अटॅच असतो, हा काय आहे नियर द न्यूक्लियस आहे. मग तुम्हाला जर व्यवस्थित कन्सेप्ट काढायचा असेल, डायग्राम काढायची असेल सेलची प्रॉपर, तर गोल्गी बॉडी कुठे काढायच्या नियर द न्यूक्लियस काढायच्या आहेत. ओके, त्या सगळ्या गोष्टी
लिहा मग त्याच्यामध्ये. इट वॉज ऑब्झर्ड ॲज डेन्सली स्टेन्ड रेटिकुलर स्ट्रक्चर okay, found near the nucleus. Okay, found by कहाँ है, कैमिलियो गोल्गी. फाउंड बाय कैमिलियो गोल्गी. नेम्ड आफ्टर हिम त्याच्या नावावरून काय आहे, त्याला नाव देण्यात आलं. इट इज फाउंड इन यूकॅरियोटिक सेल. ओके, या सगळ्या गोष्टी. मग त्याच्यानंतर याचं स्ट्रक्चर. ओके, स्ट्रक्चरमध्ये काय आहेत, 4 कंपोनंट आहेत महत्त्वाचे. त्याच्यामध्ये काय आहे, सिस्टर्नी किंवा क्रिस्टी म्हणा त्याला. त्याच्यानंतर काय आहे, ट्यूब्युल्स. त्याच्यानंतर वेसिकल्स. आणि त्याच्यानंतर लास्टला आहे गोल्गी व्हॅक्युओल किंवा गॉल्जियन व्हॅक्युओल. काय आहे, गॉल्जियन व्हॅक्युओल. या तिन्ही गोष्टी, 4 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. ओके, सिस्टर्नी, ट्यूब्युल्स, वेसिकल आणि गॉल्जियन व्हॅक्युओल. ओके, त्याच्यानंतर मग याची डायग्राम पाहूया आपण. ओके, ओके, असे याच्यावरती काय आहे, वेसिकल्स दिसतील तुम्हाला. हे काय आहेत, वेसिकल्स. ओके, त्याच्यानंतर हे जे आहे ते काय आहे, सिस्टर्नी. त्याच्यानंतर जो न्यूक्लियस साईडला फेस असतो, ओके, टुवर्ड्स न्यूक्लियस जी बाजू असते त्याला काय म्हटलं जातं, कोणतं फेस म्हटलं जातं, सिस फेस म्हटलं जातं. इकडं आता जर इकडे मागे न्यूक्लियस प्रेझेंट असेल तर याला काय म्हटलं जातं, आपण थोडंसं वरती सारू याला काय आहे, सिस फेस म्हटलं जातं.
ओके, किंवा त्याला दुसरं नाव आहे फॉर्मिंग फेस, किंवा आरशाची कोणती बाजू येणार, कॉन्व्हेक्स का कॉन्केव्ह, ही बाजू म्हणजे कॉन्व्हेक्स फेस म्हटलं जातं. आता हे जे सिस फेस आहे का आहे टोवर्ड्स द न्यूक्लियस, का आहे टोवर्ड्स द न्यूक्लियस जे असतं त्याला काय म्हटलं जातं सिस फेस. आणि टोवर्ड्स द काय आहे सेल मेम्ब्रेन जे असतं त्याला काय म्हटलं जातं ट्रान्स फेस म्हटलं जातं, का आहे ट्रान्स फेस. ओके, ट्रान्स फेस किंवा मॅच्युरेशन फेस किंवा दुसरं नाव काय येणार जे कॉन्केव्ह फेस, का आहे कॉन्केव्ह फेस. ओके, आणि हे काय असणार आहे टोवर्ड्स कुठं असणार आहे हे सेल मेम्ब्रेन, ते म्हणजे काय आहे गोल्गी बॉडीज. ओके, मग हे स्ट्रक्चर पाहूया आपण, लिहून घेऊया. झालं सिस फेस ट्रान्स फेस दोन्ही. सिस फेस कोणत्या बाजूला आहे तर न्यूक्लियसच्या बाजूला आहे, न्यूक्लियसच्या साईडला जे आहे ते. आणि ट्रान्स फेस कुठं आहे आता बाहेरच्या बाजूला जाणारे म्हणजे काय आहे तिकडे काय असणार आहे सेल मेम्ब्रेन प्रेझेंट असणार आहे. ओके, त्या सगळ्या गोष्टी. ओके, मग स्ट्रक्चरमध्ये पहिलं काय आहे सिस्टर्नी. ओके, हे काय आहे फोल्डिंग आहेत किंवा फ्लॅटन डिस्क शेप सॅक लाईक स्ट्रक्चर आहे. ओके, स्टँड वन अनदर. ओके, एकामेकांवरती ते काय आहे स्टँड असेल. ओके, मग त्याच्यामध्ये लिहा these are flattened disc shape. These are flattened disc shape sack like structure. Disc shape sack like structure. Stand one and above another. Stand one and above another. Diameter याचा 0.5 to 1 मायक्रोमीटर आहे. ओके, याला जो शेप आहे नो शेप. ओके, शेप असा याचा फिक्स नाही आहे. नो शेप अँड साईज सिस्टर नाही डिपेंड ऑन टाईप ऑफ सेल्स. असा काही पर्टिक्युलर याला शेप नाही आहे, डिपेंड ऑन टाईप ऑफ सेल्स. ओके, त्याच्यानंतर दुसरा आहे ट्यूबुल्स. ओके, याच्यामध्ये काय आहे ट्यूबुल्स ट्यूब लाईक स्ट्रक्चर असोसिएटेड विथ सिस्टर्नी. त्याच्यामध्ये लिहा ट्यूब लाईक स्ट्रक्चर असोसिएटेड विथ सिस्टर्नी. ओके, त्याच्यानंतर काय आहे वेसिकल्स. ओके, तिसरं काय आहे वेसिकल्स. ओके, त्याच्यामध्ये लिहा राउंडेड सॅक्स ॲट द एज ऑफ राउंडेड सॅक ॲट द एज ऑफ सिस्टर्नी फाउंड इन ए ग्रुप्स. हे जे काही ग्रुपमध्ये सापडतात ते काय आहेत वेसिकल्स आहेत. ओके, नेक्स्ट त्याच्यामध्ये लिहून घ्या वेसिकल्समध्येच दे आर पिंच्ड ऑफ from tubules. Pinched off from tubules.
त्याच्यानंतर गॉल्जियन व्हॅक्युओल, हे जे आहेत ते काय आहेत, गॉल्जियन व्हॅक्युओल आहेत, गॉल्जियन व्हॅक्युओल. ओके, कुठल्या साईडला प्रेझेंट आहेत ते, ट्रान्सफेसच्या साईडला प्रेझेंट आहेत. ओके, मग त्याच्यामध्ये लिहा लार्ज स्पेरिकल स्ट्रक्चर, लार्ज स्पेरिकल गोल आहे ते. ओके, लार्ज स्पेरिकल स्ट्रक्चर प्रोड्यूस ॲट ट्रान्सफेस, प्रोड्यूस ॲट ट्रान्सफेस. आणि त्याच्यामध्ये काय असतात तर त्याच्यामध्ये ग्रॅन्युलर सबस्टन्सेस असतात. त्याच्यामध्ये लिहा सेकंड पॉईंट, दे आर फिल्ड विथ ग्रॅन्युलर सबस्टन्सेस किंवा सबस्टन्स. आणि हे जे काही गॉल्जियन व्हॅक्युअल प्रेझेंट आहेत ते किंवा त्याच्यामधले काही जे आहेत ते बऱ्याच वेळा काय आहे, लायसोझोम म्हणून फंक्शन करतात. ओके, तो एक सेंटेन्स लिहा त्याच्यामध्ये, सम ऑफ देम फंक्शन ॲज लायसोझोम्स, सम ऑफ देम functions as lysosomes. ओके, या सगळ्या गोष्टी झाल्या कशामध्ये, स्ट्रक्चरमध्ये. त्याच्यानंतर मग फंक्शन्स काय आहेत, फंक्शन्स. ओके, फंक्शन्समध्ये काय आहे महत्त्वाचं तर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, सिक्रिशन. आहे सिक्रिशन. सिक्रेशनमध्ये काय आहे, जे सिस फेस आहे ऑफ गोल्गी बॉडी रिसिविंग मटेरियल फ्रॉम काय आहे, एंडोप्लाझमिक रेटिक्युलमपासून काय आहे ते मटेरियल घेते. ओके, त्याचं केमिकल मॉडिफिकेशन होतं, त्याच्यानंतर त्याचं पॅकेजिंग होतं आणि ते काय आहे, पिंच ऑफ केलं जातं कशापासून, ट्युब्युल्स ज्या आहेत फ्रॉम वेसिकल्स. ओके, त्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. मग त्याच्यामध्ये लिहा सिस फेस ऑफ गोल्गी बॉडीज receiving material from endoplasmic reticulum. ओके, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय होतं, केमिकल मॉडिफिकेशन. केमिकल मॉडिफिकेशन झाल्यानंतर त्याचं काय होणार आहे, पॅकेजिंग. ओके, आणि पॅकेजिंग नंतर ते काय होणार आहेत, पिंच ऑफ करणारे त्याला कोण तर गॉल्जियन व्हॅक्युअल्समधून ते काय आहे, बाहेर पडणार आहे. ओके, जे काय आहे पिंच्ड ऑफ, काय आहे पिंच्ड ऑफ फ्रॉम ट्युब्युल्स in form vesicles. ओके, तिथून काय आहे ते बाहेर पडणार आहे, जे प्रोटीन आलं, प्रोटीन तिकडून आलं, तिथं काय आहे सिंथेसिस झालं, त्याचं पॅकेजिंग झालं. इथं परत त्याच्यामध्ये थोडंसं मॉडिफिकेशन, त्याच्यानंतर परत पॅकेजिंग झालं आणि परत ते काय आहे बाहेर गेलं तिथून. ओके, तिकडून ते काय आहे लायसोझोमपर्यंत जाईल. ओके, त्याच्यानंतर काय आहे, हे सिंथेसिस ऑफ सेल वॉल मटेरियल त्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. कोणतं, गोल्गी बॉडीज हेल्प्स इन सिंथेसिस ऑफ सेल वॉल मटेरियल. सेल वॉल मटेरियल तयार करण्यामध्ये काय आहे, महत्त्वाचा रोल आहे कशाचा, गोल्गी बॉडीजचा. ओके, त्याच्यानंतर काय आहे, हेल्प्स इन, तिसरं महत्त्वाचं, हेल्प्स इन सेल प्लेट फॉर्मेशन. सेल प्लेट फॉर्मेशन, सेल डिव्हिजनमध्ये हे महत्त्वाचं आहे. सेल प्लेट फॉर्मेशन काय तयार करतं, हे फ्रॅग्मोप्लास्टद्वारे काय आहे सेल प्लेट फॉर्मेशन होते त्याच्यामध्ये. ओके, त्याच्यानंतर काय आहे अजून महत्त्वाचं ह्याच्यामध्ये, हेल्प्स इन सिक्रेशन ऑफ हॉर्मोन्स बाय एंडोक्राइन ग्लँड. जे काही एंडोक्राइन ग्लँड असते
ते काय आहे हार्मोन सिक्रेशनचं काम करते, त्याच्यामध्ये याचा महत्त्वाचा रोल आहे. तो एक लिहा. हेल्प्स इन सिंथेसिस नाही, सिक्रेशन करा. हेल्प्स इन सिक्रेशन ऑफ हार्मोन्स बाय एंडोक्राइन ग्लँड. ओके, एंडोक्राइन ग्लँडमध्ये महत्त्वाचा रोल आहे. त्याच्यानंतर आहे हेल्प्स इन 6वा हेल्प्स इन काय आहे ॲक्रोझोम फॉर्मेशन इन किंवा ड्युरिंग स्पर्मिओजेनेसिस. ओके, स्पर्मिओजेनेसिस म्हणजे काय आहे तर ही फायनल स्टेज ऑफ स्पर्म डेव्हलपमेंट. काय आहे फायनल स्टेज ऑफ स्पर्म डेव्हलपमेंट. ओके, फायनल स्टेज ऑफ स्पर्म डेव्हलपमेंटमध्ये याचा महत्त्वाचा रोल आहे. ओके, त्याच्यानंतर काय आहे हेल्प्स इन सिंथेसिस ऑफ ग्लायकोलिपिड्स अँड ग्लायकोप्रोटीन. सिंथेसिस ऑफ काय ग्लायकोप्रोटीन्स अँड ग्लायकोलिपिड्स. कसे तयार होतात ग्लायकोप्रोटीन आणि ग्लायकोलिपिड्स? कार्बोहायड्रेटला काय अटॅच झाल्यानंतर, प्रोटीन अटॅच झाल्यानंतर किंवा कार्बोहायड्रेटला लिपिड अटॅच झाल्यानंतर. ओके, त्याच्यानंतर काय आहे सगळ्यात महत्त्वाचं बघा, लहानपणी कधी क्वेश्चन पडला असेल तुम्हाला, याच्यामध्ये लिहा, मग त्याच्यानंतर अर्थ सांगतो तुम्हाला. रूट कॅप इज रिच इन गॉल्जियन वेसिकल्स. त्याच्यामुळे काय असतं त्याच्यावरती एक म्युसिलेज सबस्टन्स असतो. हा जो म्युसिलेज सबस्टन्स आहे त्याच्यामुळे काय आहे जी काही रूट एकदम टोकाला असणारे रूट कॅप. ओके, रूटच्या एकदम इथं जे असते ही काय आहे रूट कॅप आहे. ओके, मग रूट कॅप काय आहे बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल ती जी काही रूट आहे ते रॉकमध्ये पण एंटर करतं, एकदम हार्ड सरफेसमध्ये पण एंटर करतं. आता त्या हार्ड सरफेसमध्ये एंटर करताना त्याला समोर इजा होऊ शकते, बट हे जे काही म्युसिलेज सबस्टन्स असतं त्याच्यामुळे काय आहे त्याच्यावरती काय आहे ती काही इंजुरी जी आहे ती होत नाही. ओके, कशामुळे तर गॉल्जियन वेसिलेज किंवा जे काही म्युसिलेज असतं ते म्हणजे काय आहे गॉल्जियन वेसिकल्स आहेत ते. ओके, मग त्याच्यामध्ये खाली लिहा म्युसिलेज जे आहे त्याच्या खाली एक बाण करा आणि त्याच्यामध्ये लिहा प्रोव्हाइड ल्युब्रिकेशन टू ग्रोईंग रूट टिप्स. इथं काय आहे आपले महत्त्वाचे जे सेल ऑर्गॅनेल जे आहेत ते झालेले आहेत. त्याच्यामधले आता महत्त्वाचे अजून जे आहेत ते आपण पाहूया, पण ते थोडेसे आता PPT-वरती पाहूया. मुद्दामून 4 जे आहेत ते मी मागे ठेवलेले आहेत, त्याच्यामधले 3-4 जे आहेत त्याच्या काय करायच्यात तुम्हाला स्वतःला नोट्स प्रिपेअर करायच्यात, मला दाखवायच्यात. जमते तर का आपण बघू, नाहीतर परत उद्याच्या लेक्चरपासून परत बाकीच्या गोष्टी तुम्हाला मी लिहून देतो. ओके, याच्यामध्ये मग आता काय काय राहिलं आपलं महत्त्वाच्या ह्याच्यामध्ये अजून रायबोझोम, लायसोझोम, अजून काय राहिलं न्यूक्लियस. ओके, काय आहे रायबोझोम. नेक्स्ट सेल ऑर्गॅनेल इज अ रायबोझोम. आता रायबोझोममध्ये काय आहे सगळ्यात महत्त्वाचं तर प्रोटीन सिंथेसिससाठी हे स्ट्रक्चर जे आहे ते महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये काय आहे जर डायग्राममध्ये बघितलं तर एक स्मॉल युनिट एक लार्ज युनिट दिसेल, त्याच्यामध्ये ॲमिनो ॲसिड येतात. ॲमिनो ॲसिड येऊन काय आहे एम आर एन ए मेसेज ट्रान्सफर करणार, तिथून TRNA त्यांना परत काय आहे घेऊन जाणार.
एवढी साधी सिंपल काय आहे प्रोसेस आहे. ओके, किंवा प्रोटीन सिंथेसिसमध्ये ज्यावेळेस आपण प्रोटीन मेटाबॉलिझम पाहू त्याच्यामध्ये अजून पुढं याच्या ज्या काही बाकीच्या गोष्टी आहे, प्रोटीन सिंथेसिस कसं होतं आहे काय आहे त्या गोष्टी येतील. आता आपल्याला काय आहे फक्त स्ट्रक्चर पाहायचं आहे त्याचं. ओके, रायबोझोम इज अ कॉम्प्लेक्स मॉलिक्युलर मशीन आहे. ओके, फाउंड इन द लिव्हिंग सेल दॅट प्रोड्यूस प्रोटीन फ्रॉम ॲमिनो ॲसिड. ॲमिनो ॲसिडपासून काय आहे प्रोटीन सिंथेसिसचं काम करतात आहे. प्रोसेस कॉल्ड ॲज प्रोटीन सिंथेसिस किंवा त्यालाच काय आहे ट्रान्सलेशन म्हटलं जातं. ओके, द प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस इज अ प्रायमरी फंक्शन आहे कशाचं रायबोझोमचं, विच इज परफॉर्म बाय ऑल लिव्हिंग सेल्स. जे काही सगळ्या लिव्हिंग सेल्स आहेत त्याच्यामध्ये काय आहे रायबोझोमच प्रोटीन सिंथेसिसचं मेनली काम करतात. ओके, रायबोझोम आर स्पेशलाइज सेल ऑर्गेनल अँड फाउंड इन अ बोथ प्रोकॅरेटिक आणि युकॅरेटिक सेल, दोन्हीकडे पण तुम्हाला हे काय आहे स्ट्रक्चर सापडेल. ओके, त्याच्यानंतर काय आहे प्रत्येक लिव्हिंग सेलमध्ये आहे रायबोझोम कशासाठी प्रोटीन प्रोडक्शनसाठी आहे. त्याच्यानंतर सेल ऑर्गेनेल आहे अल्सो फंक्शन. आता प्रोटीन सिंथेसिस सोडून बाकीचे काय फंक्शन आहेत बाय बाइंडिंग टू मेसेंजर रायबोझोम काय रायबोन्यूक्लिक ॲसिड किंवा mRNA अँड डिकोडिंग द इन्फॉर्मेशन कॅरीड बाय द न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स ऑफ अ mRNA. mRNAचा जो काही सिक्वेन्स आहे तो जो काही घेऊन आलेला आहे मेसेज तो काय आहे इथं ट्रान्सकोड केला जातो. ओके, त्याचं जे काही कोडिंग आहे त्याचं ट्रान्सकोडिंग जे आहे ते इथं केलं जातं आणि ट्रान्सफर केलं जातं कुणाद्वारे तर tRNA जो आहे त्याच्याद्वारे काय आहे ते ट्रान्सफर केलं जातं. कंप्राइजिंग ॲमिनो ॲसिड अँड एंटर इन टू द रायबोझोम ॲट द ॲक्सेप्टर साईट. जे काही ॲक्सेप्टर साईट आहे तो tRNA तिथं काय आहे त्यांना घेऊन जातं. ओके, वन्स इट गेट बाउंड अप ॲड ॲमिनो ॲसिड टू द ग्रोईंग प्रोटीन चेन ऑन द tRNA. जे काही ॲमिनो ॲसिड ॲड झाले ते नंतर परत tRNA पैसे जातात आणि tRNA त्यांना काय आहे ट्रान्सफर करतो. काही समजलं नसेल. ओके, हे आपण नंतरच्या ज्यावेळेस काय आहे प्रोटीन फॅट आणि कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम जे आहे तिथं आपण पूर्णपणे समजून घेऊया. ओके, कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत किंवा RNA मध्ये परत येतील आपल्याला गोष्टी ज्यावेळेस आपण RNA पाहू जेनेटिक मटेरियल. नेक्स्ट टॉपिक जो आहे 1-2 दिवसामध्ये येईल तुमचा जेनेटिक मटेरियलमध्ये तुम्हाला ते पाहायला भेटेल. ओके, हे वेगवेगळे ॲमिनो ॲसिड आहेत. ॲमिनो ॲसिड जे आहेत ते किती प्रकारचे आहेत 2. ओके, किती त्याच्यामध्ये काय सांगू शकता कोडॉन्स वगैरे त्याच्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी 64 कोडॉन्स आहेत त्याच्यामध्ये. प्रत्येकाचा काय आहे सिक्वेन्स काय असतो कोडॉनचं महत्त्व काय आहे ऑलवेज प्रेझेंट इन ट्रिपलेट 3 असतात ते आणि प्रत्येकाचा काय आहे स्पेसिफिक सिक्वेन्स असतो. त्या स्पेसिफिक सिक्वेन्समुळे काय आहे स्पेसिफिक प्रोटीन तयार होतं त्याच्यापासून. त्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी आपल्याला होतील. ओके, याच्यामध्ये काय आहे रायबोझोम लार्ज सब युनिट बिहाइंड काय असतं त्याच्या खाली जे आहे लोअर साईडला स्मॉल सब युनिट आहे हा mRNA आहे. इकडून mRNA मेसेज घेऊन आला, इकडून काय आहे ॲमिनो ॲसिड आले. ओके, इथं कशामुळे कनेक्शन झालं tRNAमुळे त्यांचं कनेक्शन झालं आणि त्याच्यानंतर काय आहे तिथून प्रोटीन तयार होतात आणि ते प्रोटीन काय आहे ट्रान्सफरचं काम केलं जातं. ओके, एवढं सध्या लक्षात ठेवा. काय आहे ॲमिनो ॲसिड आले, इकडून mRNA आले, त्याच्यामध्ये tRNA त्यांचे भेट घडवून आणली आणि त्याच्यानंतर काय आहे tRNA परत जे काही प्रोटीन तयार होते त्यांना घेऊन जातो. एवढी सध्या प्रोसेस नॉर्मली लक्षात ठेवा. आपण इन डिटेल प्रोसेस जी आहे ती नंतर पुढे पाहूया. ओके, त्या सगळ्या गोष्टी. ओके, ए रायबोझोम इज अ कॉम्प्लेक्स RNA अँड प्रोटीन अँड इज अ देअर फॉर नोन ॲज रायबोन्यूक्लिओ प्रोटीन. काय आहे याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत RNA अँड प्रोटीन. त्याच्यामुळे काय म्हटलेलं आहे रायबोन्यूक्लिओ प्रोटीन म्हटलं जातं. याच्यामध्ये कंपोज्ड ऑफ 2 सब युनिट स्मॉलर आणि लार्जर सब युनिट आहे. जे स्मॉलर सब युनिट आहे त्याच्यामध्ये काय आहे mRNA बाइंड्स अँड इज डिकोडेड. जे काही स्मॉलर सब युनिट आहे त्याच्यामध्ये mRNA काय होतो बाइंड होतो आणि त्याच्यामध्ये डिकोड केला जातो जे काही मेसेज घेऊन आलेला आहे तो. आणि त्याचवेळी लार्जर सब युनिट काय आहे ॲमिनो ॲसिडला घेऊन येते. ओके, ॲमिनो ॲसिड get added. Okay, both of the subunit contain both protein and ribonucleic acid component. दोन्हीकडे पण काय आहे प्रोटीन पण आहे आणि रायबोन्यूक्लिक ॲसिड पण आहे RNA. 2 subunit are joined to each other by interaction between rRNA जो आहे याच्यामधला ओके इज 1 सबयुनिट अँड प्रोटीन इन द काय आहे अदर सबयुनिट. याच्यामध्ये मग 3 प्रकारचे RNA असतात mRNA tRNA आणि rRNA. ओके, rRNAचं काम काय आहे तर इंटरॅक्शन घडवून आणणं. ओके, कशामध्ये जे काही 2 सब युनिट आहेत त्यांच्यामध्ये. ओके, त्या सगळ्या गोष्टी. रायबोझोम आर लोकेटेड इनसाइड द सायटोसोल फाउंड इन अ प्लांट सेल अँड ॲनिमल सेल. सायटोसोल म्हणजे काय आहे तर जे फक्त ॲक्वियस मटेरियल आहे. ओके, जेल लाईक असेल किंवा सॉलिड
ते सेमी सॉलिड असेल किंवा जेल लाईक स्ट्रक्चर असेल ते. ओके, रायबोझोम स्ट्रक्चर इन्क्लूड्स काय काय आहे याच्यामध्ये, लोकेटेड इन 2 एरियाज ऑफ अ सायटोप्लाझम, 2 ठिकाणी सापडतं. ओके, स्कॅटर्ड इन द सायटोप्लाझम, सायटोप्लाझममध्ये स्कॅटर झालेलं आहे, 2 ठिकाणी सापडते. प्रोकॅरियोटिक हॅव 70S रायबोझोम असतो आणि युकॅरियोटिकमध्ये काय आहे 80S असतो. एक्सेप्शन मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्ट. ओके, अराउंड 62% ऑफ रायबोझोम आर कंप्राइज ऑफ RNA आणि वाईल काय असणारे रिमेनिंग प्रोटीन असणार आहे त्याच्यामध्ये. 62% काय आहे त्याच्यामध्ये तर RNA आहे. ओके, आणि रिमेनिंग जे आहे मग त्याच्यामध्ये तो आकडा तुम्ही टाका किती आहे, किती होणार आहे 62 राहिल्यानंतर 38% रिमेनिंग काय असेल अराउंड प्रोटीन असेल त्याच्यामध्ये. ओके, द स्ट्रक्चर ऑफ अ फ्री अँड बाउंड रायबोझोम इज अ सिमिलर अँड असोसिएटेड विथ अ प्रोटीन सिंथेसिस. 2 आहेत याच्यामध्ये, एक तर फ्री आहे किंवा बाउंड रायबोझोम आहेत. आता बाउंड रायबोझोम कुठं सापडतील तुम्हाला, एंडोप्लाझमिक रेटिक्युलमवरती. ओके, जो ER आहे रफ एंडोप्लाझमिक, आणि फ्रीवाले म्हणजे काय आहे सायटोप्लाझममध्ये आपण जे स्ट्रीमिंगवाले बघितले स्कॅटर्ड आहेत इकडे तिकडे ते दोन्ही. ओके, त्या गोष्टी आहेत. रायबोझोमचं फंक्शन काय आहे सगळ्यात महत्त्वाचं तर काय आहे, असेंबल करणं कुणाला, अॅमिनो ॲसिडला, टू फॉर्म प्रोटीन्स तयार करण्यासाठी दॅट आर इसेन्शियल टू कॅरी आउट सेल्युलर फंक्शन्स. मॅडम तो पडदा वडाव, ओढा ओढा पूर्ण. हां, ओके. त्याच्यानंतर काय आहे DNA प्रोड्युसेस mRNA बाय द प्रोसेस ऑफ DNA ट्रान्सक्रिप्शन. याच्यामध्ये काय आहे DNA प्रोड्युसेस mRNA, जे काही mRNA आहे त्याच्यामुळे काय आहे ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस होणार आहे. इथं मेसेंजर जो घेऊन येतोय तो mRNA इज अ सिंथेसाइज इन द न्यूक्लियस अँड ट्रान्सपोर्टेड टू द सायटोप्लाझम फॉर अ प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस. mRNA काय करतोय तर सिंथसाइज इन अ न्यूक्लियस, न्यूक्लियसमध्ये सिंथसाइज होतोय, तो ट्रान्सपोर्ट केला जातोय परत सायटोप्लाझममध्ये कशासाठी, प्रोटीन सिंथेसिससाठी. कारण की रायबोझोममध्ये प्रोटीन सिंथेसिस होणार आहे, तिथून परत ते ट्रान्सपोर्ट झालं पाहिजे, वेगवेगळ्या ठिकाणी ते काय आहे पोचलं पाहिजे, त्याची मुवमेंट जी आहे ती झाली पाहिजे. त्याच्यामध्ये काय आहे रायबोझोमचा महत्त्वाचं फंक्शन आहे. त्याच्यानंतर काय आहे रायबोझोमल सब युनिट इन अ सायटोप्लाझम आर बाउंड अराउंड mRNA पॉलिमर्स जे आहेत त्याच्या ठिकाणी काय आहे ते बाइंड असतात किंवा tRNA सिंथेसाइज काय आहे tRNA कडे ते पाठवले जातात mRNA कडून. ओके, रायबोझोम्स आर साईट ऑफ प्रोटीन सिंथेसिस, तेच परत आलेलं आहे इथं तुम्हाला. मग त्याच्यामध्ये काय आहे पर्टिक्युलर साईट वगैरे त्या सगळ्या गोष्टी रायबोझोमवरती जास्त आपल्याला क्वेश्चन येणार नाही. ओके, जरी आला तरी स्ट्रक्चर आणि त्या दोन्ही गोष्टी, स्ट्रक्चरमध्ये लार्ज युनिट सब युनिट mRNA इकडून तिकडून काय आहे ॲमिनो ॲसिड आणि पलीकडच्या बाजूला काय आहे tRNA, 5 गोष्टी लक्षात ठेवा. ओके, मग हे काय आहे तुम्हाला ऑब्जेक्टिव्हसाठी फॅक्ट्स महत्त्वाचे आहेत. का आहे याच्यामध्ये रायबोझोम गेट्स दिअर नेम फ्रॉम RNA रायबोन्यूक्लिक ॲसिड. ओके, कारण की त्याच्यामध्ये काय आहे RNA कंटेंट जास्त आहे, किती % आहे 62% आहे. ओके, त्याच्यानंतर अनलाईक अदर ऑर्गॅनिल विद इन द सेल रायबोझोम डू नॉट हॅव प्रोटेक्टिव्ह लेअर ऑर मेम्ब्रेन, मेम्ब्रेन बाउंड नाही आहे हा. ओके, ते महत्त्वाचं आहे. दे आर प्रोड्यूस इन द न्यूक्लिओलस विद इन द न्यूक्लियस ऑफ द सेल. कुठे तयार होतात आहे न्यूक्लिओलसमध्ये तयार होतात आहे. ओके, न्यूक्लियसचा सेंटर म्हणजे काय न्यूक्लिओलस, तिथं तयार होतात आहे. दे आर ऑल्सो फाउंड अटॅच टू द सरफेस ऑफ रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलमवरती सापडतात. त्याच्यानंतर दे आर ऑल्सो कॉल्ड पॅलेड ग्रॅन्युअल आफ्टर सायंटिस्ट हू डिस्कवर देम जॉर्ज पॅलेड, जे काय आहे पॅलेड म्हटलं जातं आहे त्यांना. ओके, का तर जॉर्ज पॅलेड जे आहेत त्यांनी शोधला होता का आहे रायबोझोम. ओके, किंवा त्याला पॅलेड ग्रॅन्युअल्स म्हटलं जातं आहे. मग त्याच्यानंतर आहे महत्त्वाचं काय आहे लायसोझोम, सुसायडल बॅग ऑफ सेल, किंवा त्यालाच काय आहे स्कॅव्हेंजर ऑफ द सेल म्हटलं जातं, किंवा काय आहे रिसायकलिंग सेंटर म्हटलं जातं. ओके, सुसायडल बॅग, त्याच्यानंतर काय आहे स्कॅव्हेंजर ऑफ द सेल, किंवा त्यालाच काय आहे रिसायकलिंग सेंटर. ओके, तिन्ही काय आहे स्कॅव्हेंजर ऑफ द सेल, रिसायकलिंग सेंटर अँड सुसायडल बॅग ऑफ द सेल. ओके, आता स्कॅव्हेंजर कोणते आहेत अर्थवरती, वल्चर जे आहेत. वल्चर जर नष्ट झाले तर पृथ्वी नष्ट व्हायला वेळ लागणार नाही. का बरं, का असं म्हटलं जातं. किंवा ह्या जगातले जर स्कॅव्हेंजर नष्ट झाले तर सगळंच जाणार आहे.
जे काही मटेरियल पडतं आहे डेड मटेरियल ते जर स्कॅव्हेंजर नसतील तर ते संपणार कसं, त्या गोष्टींचा ढीग लागत जाईल, त्याच्यामधून पोल्युशन वाढत जाईल, पोल्युशन वाढले काय आहे त्या परत सगळ्या गोष्टी एन्व्हायरमेंटला हार्म वगैरे त्या सगळ्या गोष्टी आहेत. किंवा जसं की काय म्हटलं जातं जी काही पोलन बिया आहे ती जर एक माशी जी आहे ती जर नष्ट झाली तर पूर्ण नॅचरल सिस्टम जे आहे ते ब्रेकडाऊन होईल. का तर पॉलिनेशनच होणार नाही आहे. पॉलिनेशन नाही झालं तर आपल्यासारखे जे काही आहेत, आपण ऑटोट्रॉप नाही आहे, आपण हेट्रोट्रॉप आहे, आपलं अन्न स्वतः तयार करू शकत नाही, आपण काय आहे निसर्गातलं घेतोय जे तयार झालेलं आहे ते. मग पोलन बी जर नसेल तर काय आहे त्याचे काही पॉलिनेशन आहे किंवा जे काही रिप्रोडक्शन चाललेलं आहे ती सिस्टम बंद पडेल. ती सिस्टम बंद झाली की काय आहे टोटल सगळा लॉस आहे. ओके, तसंच आहे याच्यामध्ये काय आहे आता लायसोझोम. लायसोझोम जे आहे डिस्कवर्ड बाय काय आहे क्रिस्टियन डी दवे 1953 नोन ॲज काय आहे सुसायडल बॅग म्हटलेलं आहे याला. दे आर स्पेरिकल बॉडीज काय आहेत स्पेरिकल गोल गोल अशा तुम्हाला सापडतील एनक्लोज बाय अ सिंगल युनिट मेम्ब्रेन. याच्यामध्ये सिंगल युनिट मेम्ब्रेन आहे लायसोझोम, हे लक्षात ठेवा, हे विचारलं जातं बऱ्याच वेळा ऑब्जेक्टिव्हला. बाकी डबल मेम्ब्रेन कोणते आहेत क्लोरोप्लास्ट आणि मायटोकॉन्ड्रिया जे आहे ते काय आहे डबल मेम्ब्रेन आहे, हे काय आहे सिंगल युनिट मेम्ब्रेन आहे. ओके, दे आर फाउंड इन युकॅरियोटिक सेल. लायसोझोम स्मॉल वॅक्युअल फॉर्म वेन स्मॉल पीसेस ऑफ अ गोल्गी बॉडी आर पिंच ऑफ फ्रॉम इट्स ट्यूबुल. ओके, लायसोझोम तयार होतात तिथं जे काही काय आहेत स्मॉल पीसेस ऑफ अ गोल्गी बॉडीज, गोल्गी बॉडीजपासून लायसोझोम्स तयार होतात आहे. ओके, त्याच्यामधले काही जे आहेत आपण मागाशी बघितलं गॉल्जियन वेसिकल जे आहेत बरोबर ते काय आहे समटाईम्स कशाचं काम करतात आहे लायसोझोमचं काम करतात. आता लायसोझोमचं सगळ्यात महत्त्वाचं काय आहे दे कंटेन व्हरायटी ऑफ हायड्रोलायटिक एन्झाईम्स असतात त्याच्यामध्ये. ओके, दॅट कॅन डायजेस्ट मटेरियल विदिन द सेल. जे काही हायड्रोलायटिक एन्झाईम्स त्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत त्या एन्झाईममुळे काय आहे डिकम्पोजिशन होते किंवा त्या डायजेस्ट होतात सेल ज्या आहेत त्या. ओके, द मेम्ब्रेन अराउंड लायसोझोम प्रिव्हेंट दीज एन्झाईम फ्रॉम डायजेस्टिंग द सेल इटसेल्फ. ओके, जे मेम्ब्रेन आहे त्या मेम्ब्रेनमुळे काय आहे ती स्वतःची सेल आहे जे लायसोझोमची ती डायजेस्ट होत नाही, नाहीतर ती पण डायजेस्ट झाली असती तर काय आहे त्याच्यामध्ये मेम्ब्रेन जर प्रेझेंट नसतं तर. ओके, किंवा ते एन्झाईम प्रेझेंट नसतं तर असं काय आहे लायसोझोमचं स्ट्रक्चर दिसतं. मेम्ब्रेन आहे, एन्झाईम आहे आणि त्याच्यामध्ये काय आहे ट्रान्सपोर्ट प्रोटीन्स आहेत हे जे दिसतात आहे. ओके, काय कोणता डिसीज आला होता आता ॲनिमल्स असे हां लंपी डिसीज. ओके, लंपी स्किन डिसीज जो आहे तो. ओके, त्याच्यानंतर मग फंक्शन काय आहे तर की फंक्शन सगळ्यात महत्त्वाचं त्याचं डायजेशन अँड रिमूव्हल ऑफ वेस्ट. डायजेस्ट करणं आणि रिमूव्हल करणं कशाचं वेस्टचं जो काही सेलचा एक्सक्रिटा राहील तो काय आहे डायजेस्ट करणं किंवा आयदर तो वेस्ट जो आहे तो बाहेर टाकणं रिमूव्हल करणं त्याचं. ओके, सेल्युलर डेब्रिज ऑर अ फॉरेन पार्टिकल आर पुल्ड इन टू द सेल थ्रू द प्रोसेस ऑफ एंडोसायटोसिस. एंडोसायटोसिसनं त्यांना काय आहे आतमध्ये घेऊन जाणं ते एक महत्त्वाचं काम आहे याच्यामध्ये. ओके, द प्रोसेस ऑफ एंडोसायटोसिस हॅपन्स वेन सेल मेम्ब्रेन फॉल ऑन इटसेल्फ. ओके, क्रिएटिंग वॅक्युअल ऑर पाउच अराउंड द काय आहे एक्सटर्नल कंटेंट अँड देन ब्रिंगिंग दोज कंटेंट इन टू द सेल. म्हणजे काय आहे ज्यावेळेस सेल आहे अशी त्याच्यामध्ये काय सांगितलं त्यांनी वॅक्युअल क्रिएट करते. वॅक्युअल क्रिएट करते म्हणजे काय आहे इथं हा वॅक्युअल क्रिएट झाला ही इथं आली त्याच्यानंतर मग ते काय आहे आतमध्ये एंटर करणारे आतमध्ये एंटर करणारे त्याच्यावरच्या ज्या काही गोष्टी असतील त्या डायजेस्ट होतील आणि जो काही वेस्ट आहे तो परत एक्टोसायटोसिसनं काय आहे बाहेर येईल. ओके, या गोष्टी आहे त्याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. ओके, on the other hand discard waste and other substances originating from within the cell digest by the process of काय आहे ऑटोफॅगोसायटोसिस किंवा त्यालाच काय आहे ॲटोफॅगी म्हटलं जातं. ओके, काय आहे जे काही डायजेशन होतं आहे त्याला काय म्हटलं जातं ॲटोफॅगोसायटोसिस किंवा ॲटोफॅगी म्हटलं जातं आणि जे बाहेर टाकलं जातं आहे त्याला काय म्हटलं जातं एक्टोसायटोसिस म्हटलं जातं. ओके, द प्रोसेस ऑफ ॲटोफॅगी इन्व्हॉल्व्स डिसअसेंबली और डिग्रेडेशन ऑफ द सेल्युलर कंपोनंट थ्रू द नॅचरल रेग्युलेटेड मेकॅनिझम. पहिल्यांदा काय आहे त्याची डिसअसेंबली होती आणि त्याच्यानंतर मग त्याचं डिकम्पोजिशन किंवा डिग्रेडेशन जे आहे ते होतं. जसं आपण स्क्रॅपमध्ये एखादी जर गाडी आली तर काय आहे पहिल्यांदा आपण डिसअसेंबल करतो ते वेगवेगळे स्ट्रक्चर वेगवेगळे पार्ट करतो आणि त्याच्यानंतर मग ते स्क्रॅपचं जे काय आहे डिजनरेशन किंवा डिग्रेडेशन जे आहे ते केलं जातं. सेम सिस्टम जी आहे ती कशामध्ये आहे लायसोझोममध्ये प्रेझेंट आहे. ओके, या सगळ्या गोष्टी त्याच्यानंतर मग महत्त्वाचं जे स्ट्रक्चर आहे लायसोझोम झाल्यानंतर काय आहे वॅक्युओल. ओके, वॅक्युओल काय आहे सगळ्यात मोठं स्ट्रक्चर आहे. ओके,
याच्यामध्ये काय आहे, मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनेल आहे, ऑक्युपाईज मोस्ट ऑफ द प्लांट सेल एरिया, ऑक्युपाईज मोस्ट ऑफ द एरिया ऑफ द प्लांट सेल. हे पण काय आहे, सिंगल लेअर मेम्ब्रेन आहे, हे लक्षात ठेवा. वॅक्युअल इज सराउंडेड बाय सिंगल लेअर मेम्ब्रेन कॉल्ड ॲज, त्याला काय म्हटलं जातं, टोनोप्लास्ट म्हटलं जातं. ओके, इट इज एनक्लोज कंपार्टमेंट फिल्ड विथ वॉटर कंटेनिंग इनऑर्गॅनिक अँड ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स. याच्यामध्ये काय आहेत, वॉटर कंटेनिंग ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक मॉलिक्युल्स आहेत, त्याच्यामध्ये एन्झाईम इन्क्लूड असतील. ओके, त्या सोल्युशनमध्ये इट मेंटेन्स द सेल टर्गर्स, जे काही टर्गर प्रेशर आहे, टर्गर प्रेशर म्हणजे काय, ओके, ते त्याचं फंक्शन झालं टर्गर प्रेशर. इक्वल अँड अपोजिट टर्गर प्रेशर मेंटेन राहायला पाहिजे सेलमध्ये. कशाच्या, कोणत्या प्रेशरच्या, वॉल प्रेशरच्या. काय मग टर्गर प्रेशर, ही जी सेल आहे याच्यामध्ये काय आहे, वॉटर आहे सोल्युशन. मग याच्यामध्ये हे जे काही वॉटर आहे ते कशावरती प्रेशर देणार आहे, हां, वॉलवरती. मग ते काय झालं, कोणतं प्रेशर, टर्गर प्रेशर झालं. ओके, आणि त्याच सेम टाईमला ही जी वॉल आहे ती प्रेशराईज करणार आहे आतल्या बाजूला. ओके, जसं की आता ह्या वॉलला जर तुम्ही मागे ढकलत असाल तर त्या वॉलचा फोर्स लागणार आहे, मग ते काय आहे, वॉल प्रेशर आहे. मग जी काही सेल असते जिथं काय आहे वॉटर प्रेझेंट आहे, एकदम फुललेली सेल असेल, फुगलेली, तर तिथं काय आहे, इक्वल अँड अपोजिट टर्गर आणि वॉल प्रेशर प्रेझेंट असतात. ओके, ते महत्त्वाचं आहे. कंट्रोल्स मुवमेंट ऑफ द मॉलिक्युल्स बिटवीन द सायटोसोल अँड सॅप असेल, किंवा स्टोर युजफुल मटेरियल अँड डायजेस्ट वेस्ट प्रोटीन अँड ऑर्गॅनिल्स. त्याच्यासाठी काय आहे, टर्गर प्रेशर मेंटेन करण्याचं काम काय आहे, वॅक्युअलचं आहे. ओके, त्याच्यानंतर फंक्शन काय आहे, तर आयसोलेटिंग मटेरियल दॅट माइट बी हार्मफुल और थ्रेट टू द सेल. आता हा असा एरिया आहे घरातला की जिथं काय आहे, न लागणाऱ्या गोष्टी ज्या आहेत किंवा ज्या हार्मफुल असतील त्या स्टोअर करून ठेवायच्या. ओके, बच्चों की पहुंच से दूर रखिए एरिया जो आहे तो वॅक्युअल आहे. त्याच्यानंतर काय आहे, स्टोअर वेस्ट प्रोडक्ट स्टोअर केले जातात. मेंटेन्स इंटरनल हायड्रोस्टॅटिक प्रेशर और टर्गर विदिन द सेल, जे काही टर्गर प्रेशर आहे ते मेंटेन करण्यासाठी. मग कारण की टर्गर जे आहे वॅक्युअलमध्ये काय आहे, आपण बघितलं वॉटर जे काही हे आहे वॉटर कंटेनिंग मटेरियल आहे, त्याच्यामुळे ते वॅक्युअलमध्ये ठेवायचं का बाकी सायटोप्लाझममध्ये सोडायचं त्याच्यावरती डिपेंड आहे. तो जो काही रेट आहे तो कंट्रोल करत आहे, त्याच्यामुळे टर्गर मेंटेन राहतं आहे. त्याच्यानंतर मेंटेन अँड ॲसिडिक इंटरनल pH, जो काही ॲसिडिक इंटरनल pH आहे सेलचा तो मेंटेन करण्याचं काम इथं असतं. ओके, एक्सपोर्ट अनवॉन्टेड सबस्टन्सेस, जे काही अनवॉन्टेड सबस्टन्सेस आहेत त्यांना एक्सपोर्ट करणं. अलाउज प्लांट टू सपोर्ट स्ट्रक्चर सच ॲज लिव्ज फ्लावर्स टू द प्रेशर ऑफ द सेंट्रल वॅक्युअल. जे काही लिव्ज आणि फ्लावर आहे तिकडे जे काही प्रेशर पाठवलं जातं आहे, ओके, ते मेंटेन करणं किंवा त्या सपोर्टला स्ट्रक्चरला सपोर्ट करणं. ओके, मोस्ट ऑफ द प्लांट स्टोअर्स केमिकल इन द वॅक्युअल दॅट रिॲक्ट विथ केमिकल्स इन द सायटोसोल. जे काही केमिकल आहे ते कुठं स्टोअर केले जातात, वॅक्युअलमध्ये, ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक सबस्टन्सेसच्या फॉर्ममध्ये. ओके, इन अ सीड स्टोअर प्रोटीन्स नीडेड फॉर जर्मिनेशन आर केप्ट इन द प्रोटीन बॉडीज विच आर मॉडिफाईड वॅक्युअल. ओके, जे काही तुम्हाला सांगितलं सोर्स अँड सिंक इथं सोर्समध्ये काय आहे, ग्लुकोजमध्ये तयार झालं, सुक्रोजमध्ये ते ट्रान्सफर झालं आणि इथं काय आहे, स्टार्च फॉर्ममध्ये आलं. स्टार्च फॉर्ममध्ये आलं म्हणजे काय आहे, सेलच्या कुठल्या मॉडिफाईड वॅक्युअल फॉर्ममध्ये काय आहे ते स्टोअर झालेलं आहे. ओके, जो काय आहे सोर्स टू सिंक थिअरी जी आहे त्याच्यामध्ये. ओके, हे तुम्हाला फिजिओलॉजीमध्ये परत येईल किंवा हा जो पॉईंट आहे कशामध्ये येईल, ज्यावेळेस आपण हे शिकू सीड जर्मिनेशनची फिजिओलॉजी, तिथं हा परत येईल. स्टोअर प्रोटीन्स निडेड फॉर जर्मिनेशन आर केप्ट इन काय आहे, प्रोटीन बॉडीज विच आर मॉडिफाईड वॅक्युअल्स असतात ते. ओके, मग त्याचं कन्व्हर्जन कसं होतं, त्याचे जे काय आहे स्टार्च आहे, स्टार्चचं कन्व्हर्जन फायटोक्रोममध्ये होतं. फायटोक्रोमचं कन्व्हर्जन परत काय आहे क्लोरोफिल सिंथेसिस होतं आणि क्लोरोफिल सिंथेसिस झाल्यानंतर तिथं काय आहे फोटोसिंथेसिस व्हायला सुरुवात होते. ओके, ते फायटोक्रोममध्ये कन्व्हर्जन, कारण की प्लांट तर डायरेक्ट स्टार्च फॉर्ममध्ये घेणार नाही आहे. स्टार्च फॉर्ममध्ये घेणार नाही म्हणजे काय आहे, जो काही स्टार्च तयार झालेला आहे तो फायटोक्रोममध्ये कन्व्हर्ट होतो. फायटोक्रोममध्ये कन्व्हर्ट होतो त्यावेळेस ते प्लांट घ्यायला सुरुवात होतं. मग तिथं काय आहे रॅडिकल आणि प्लोमूल डेव्हलप व्हायला सुरुवात होतं आणि त्याच्यानंतर जो काही रॅडिकल आणि प्लोमूल आहे
ओके, त्याच्यापासून काय आहे शूट आणि रूट तयार होणार आहे. मग जो काही शूट आहे त्या शूटमध्ये क्लोरोफिल सिंथेसिस व्हायला सुरुवात होते. ओके, त्या फायटोक्रोमचं परत कन्व्हर्जन होतं ओके PFR मध्ये, आणि त्या PFRचं परत लास्टली कन्व्हर्जन कशामध्ये होतं क्लोरोफिलमध्ये होतं. आणि क्लोरोफिल प्रेझेंट झालं म्हणजे काय आहे तिथं फोटोसिंथेसिस व्हायला सुरुवात होणार आहे. फोटोसिंथेसिस होणार आहे म्हणजे काय आहे त्याचं ओन फूड जे आहे ते परत तयार होणार आहे. फक्त जर्मिनेशनसाठी लागणारं जे स्टार्च आहे ते काय आहे त्याची कन्व्हर्जन प्रोसेस आहे कशामध्ये सीड जर्मिनेशनमध्ये. ओके, त्या सगळ्या गोष्टी आहेत कशामध्ये वॅक्युअलमध्ये. ओके, त्याच्यानंतर काय आहे वेगवेगळ्या मायक्रो बॉडीज ज्या आहेत त्या सेलमध्ये प्रेझेंट असतात. ओके, काय आहेत मायक्रोबॉडीज. मग त्याच्यामध्ये काय आहे दोन महत्त्वाचे आहेत पेरिऑक्झिझोम्स आणि काय आहे ग्लायऑक्झिझोम्स. ओके, मग त्याच्यामध्ये जर बघितलं मायक्रोबॉडीज आर युबिक्युटस ऑर्गेनेल. युबिक्युटस म्हणजे काय देवाला तुम्ही युबिक्युटस म्हणता सगळीकडे प्रेझेंट आहे. ओके, मग हा सेलमध्ये कुठं पण असू शकतोय म्हणजे बाकी याच्यामध्ये ऑर्गेनेलमध्ये काय आहे तो ऑर्गन सिस्टममध्ये काय आहे मायक्रोबॉडीज आर युबिक्युटस ऑर्गेनेल फाउंड इन द काय आहे मेजॉरिटी ऑफ युकॅरियोटिक प्लांट सेलमध्ये काय आहे तो सगळीकडे प्रेझेंट सापडेल तुम्हाला. दे आर मोस्टली स्पेरिकल शेपमध्ये असतात. डायमीटर जर बघितलं 0.2 to 1.5 मायक्रोमीटर लेंथ आहे त्याचा डायमीटर आहे. ओके, 2 टाइप्स ऑफ मायक्रोबॉडीज आहेत त्याच्यामध्ये पेरिऑक्झिझोम्स आहेत आणि ग्लायऑक्झिझोम्स आहेत हॅव बीन कॅरेक्टराइज. ओके, दीज ऑर्गेनेल्स डिफर इन दिअर डिस्ट्रीब्युशनमध्ये डिफरंट आहेत. त्याच्यामधले एन्झाईम जे आहेत ते कंपोजिशन वेगळं आहे. अल्दो बोथ हॅव कॅपॅसिटी टू ट्रान्सफॉर्म नॉन कार्बोहायड्रेट मटेरियल इन टू कार्बोहायड्रेट. नॉन कार्बोहायड्रेट मटेरियलला कशामध्ये ट्रान्सफर करतात येते कार्बोहायड्रेटमध्ये. कोण पेरिऑक्झिझोम आणि ग्लायऑक्झिझोम किंवा यांनाच काय म्हटलं जातं मायक्रो बॉडीज ज्या आहेत त्या. ओके, त्या दोन्ही गोष्टी. मग त्याच्यामध्ये पहिले आहेत पेरी किंवा पर ऑक्झिझोम्स म्हणा त्याला. पर ऑक्झिझोम्स आर फाउंड इन अ लीव्ज ऑफ अ हायर प्लांट. ओके, हायर प्लांटच्या लीव्जमध्ये हे तुम्हाला प्रेझेंट सापडतील. इट इज अ स्मॉल ऑर्गेनेल प्रेझेंट इन द सायटोप्लाझम of a many cell which contains reducing enzyme catalase आणि युजली सम ऑक्सिडेजेस जे आहेत ते त्याच्यामध्ये सापडतात. आता फंक्शन काय आहे याचं तर सगळ्यात महत्त्वाचं आहे ॲक्ट अँड पॅरलल विथ अ क्लोरोप्लास्ट इन हायर प्लांट अँड आर बिलीव्ड टू बी अंडरटेक. काय आहे फोटो रेस्पिरेशनसाठी हे महत्त्वाचं आहे. कशाच्या बरोबर जे काही काय म्हटलं जातं क्लोरोप्लास्ट. क्लोरोप्लास्ट काय आहे आपण काय म्हटलं क्लोरोप्लास्टला दुसरं नाव फोटोसिंथेटिक ॲपॅरेटस. ओके, तसंच हे पण काय आहे एक ॲपॅरेटस म्हणून काम करतं आहे. कोण पर ऑक्झिझोम्स जे आहेत ते त्याच्यामध्ये काय आहे ॲपॅरेटसचं किंवा ॲज अ पॅरलल टू क्लोरोप्लास्ट जे आहे ते फोटो रेस्पिरेशनसाठी महत्त्वाचे आहेत. ओके, त्याच्यानंतर ग्लायऑक्झिझोम्स त्याच्यामध्ये काय आहे स्पेशलाइज फॉर्म आहे कशाचा पर ऑक्झिझोम्सचा. ओके, किंवा मायक्रोबॉडीजचा फाउंड ऑन सम प्लांट इन ऑन नाही. ओके, नोटेबली सेल्स जर्मिनेटिंग सीड्समध्ये काय आहे तुम्हाला ग्लायऑक्झिझोम्स सापडतात जे काही जर्मिनेटिंग सीड्स आहेत त्याच्यामध्ये. ओके, ग्लायऑक्झिझोम्स टेम्पररी असतात. जसे जशी सेल जी काय आहे मॅच्युअर होईल तिथं ते काय आहे तिथून डिग्रेड होतात. दे ऑकर ट्रान्झिएंट पिरियड इन द लाईफ सायकल ऑफ अ प्लांट सच ॲज काय आहे सर्टन बीन्समध्ये काय आहे ते तयार होतात जे काही स्टोअर फॅट आहे त्याच्यामध्ये. ओके, नट्स असतील किंवा स्टोअर फॅट इन दिअर सीड्स ॲज अ एनर्जी रिझर्व म्हणून काय आहे ते ग्लायऑक्झिझोम्स असतात. ग्लायऑक्झिझोम्स ॲपियर्स इन द फर्स्ट फ्यू डेज आफ्टर सीड जर्मिनेशन इन अ एंडोस्पर्म सेल. एंडोस्पर्म सेल जे आहे तिथं ते तुम्हाला सापडतील. असोसिएटेड क्लोजली विथ काय आहे लिपिड बॉडीज. दे डिसॲपियर आफ्टर द स्टोरेज फॅट आर ब्रोकन डाऊन अँड द कन्व्हर्टेड इंटू कार्बोहायड्रेट. ज्यावेळेस ते काय आहे कार्बोहायड्रेटमध्ये कन्वर्ट व्हायला सुरुवात होतील. कार्बोहायड्रेटमध्ये कन्वर्ट होतात आहे म्हणजे कोणते पॉलिसॅकराइड असतील त्याच्यानंतर मोनोसॅकराइड डायसॅकराइड त्याच्यामध्ये ज्यावेळेस कन्वर्ट व्हायला लागेल हे फॅट त्यावेळेस काय आहे ग्लायऑक्झिझोम जे आहेत तिथून काय होतील डिसॲपियर होतील. ओके, त्या सगळ्या गोष्टी. मग याचं काय आहे महत्त्वाचं ग्लायऑक्झिझोम्स आर इन्व्हॉल्ड फॉर्मेशन ऑफ शुगर. फॉर्मेशन ऑफ शुगर म्हणजे काय आहे जे फॅट आहे फॅट कशामध्ये कन्वर्ट होणार आहे ते स्टार्च जे आहे. ओके, स्टार्च कशामध्ये कन्वर्ट होईल किंवा फॅट स्टार्चमध्ये कन्वर्ट झालं म्हणजे कशामध्ये पॉलिसॅकराइडमध्ये कन्वर्ट झालं. पॉलिसॅकराइडमधनं कन्वर्ट होऊन ते कशामध्ये जाणार आहे शुगर कशामध्ये सुक्रोज डायसॅकराइड तिथं जाणार आहे. डायसॅकराइडमध्ये झालं म्हणजे काय आहे त्याची मुवमेंट होणार आहे. ओके, बाय द ब्रेकडाऊन ऑफ अ फॅटी ॲसिड इन अ जर्मिनेटिंग सीडमध्ये. हे परत तुम्हाला फिजिओलॉजीमध्ये येईल. कशामध्ये काय आहे कन्व्हर्जन नॉन कार्बोहायड्रेट
चं कार्बोहायड्रेटमध्ये कन्व्हर्जन करण्याचं काम कुणाचं आहे तर मायक्रोबॉडीजचं. मग मायक्रोबॉडीजमध्ये 2 परऑक्सिझोम्स आणि दुसरे कोणते आहेत ग्लायऑक्सिझोम्स. मग परऑक्सिझोम जे आहेत ते कुठं प्रेझेंट आहेत लिव्ज इन अ हायर प्लांट. पॅरलली कशाचे काम करतात ते क्लोरोप्लास्टच्या कशामध्ये फोटो रेस्पिरेशनमध्ये. आणि हे जे आहेत ते जर्मिनेटिंग सीडमध्ये महत्त्वाचे आहेत. काही बीन्समध्ये असतील किंवा नट्समध्ये असतील काय करतात तर फॅटी ॲसिडला ब्रेकडाऊन करतात कशाच्या टाईमला तर फॉर्मेशन ऑफ शुगरच्या वेळी. ओके ते महत्त्वाचे आहे. त्याच्यानंतर काय आहे सायटोस्केलेटन. आपण असं काहीतरी स्ट्रक्चर बघितलं होतं सायटोस्केलेटनचं. ओके ते जे आहे हे सायटोस्केलेटन इज अ स्कॅफोल्डिंग कंटेन विदिन द सायटोप्लाझम अँड मेडअप ऑफ अ प्रोटीनपासून तयार झालेले आहेत हे. ओके लक्षात ठेवा. सायटोस्केलेटन इज अ प्रेझेंट इन ऑल सेलमध्ये ते प्रेझेंट आहे. ओके सायटोस्केलेटन प्रोव्हाइड सेल विथ द स्ट्रक्चर अँड शेप आणि स्ट्रक्चर देण्याचं काम कोण करतं आहे तर सायटोस्केलेटनचं सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यामध्ये काय आहे काम आहे. ओके 3 मेन काइंड ऑफ सायटोस्केलेटन. त्याच्यामध्ये मायक्रोफिलामेंट आहेत जे ॲक्ट ॲज अ सब युनिट म्हणून काम करतात. त्याच्यानंतर इंटरमिडियरी फिलामेंट्स आहेत आणि मायक्रो ट्युब्युल्स आहेत वेगवेगळे. हे त्याच्यामध्ये इन डिटेलमध्ये त्याच्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. फंक्शन काय आहे तर मेकॅनिकल सपोर्ट प्रोव्हाइड करणं कशाला जे काही सेल आहे त्याला. ओके त्याच्यानंतर काय आहे अँकर्स ऑर्गॅनेलला अँकर्स करणं. ओके महत्त्वाच्या जे काही आहेत बाकीचे ऑर्गॅनेल्स त्यांना. त्याच्यानंतर हेल्प्स टू मूव्ह सबस्टन्सेस इंट्रा सेल्युलर एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी मूवमेंट करणं हे काम कुणाचं आहे तर सायटोस्केलेटनचं महत्त्वाचं काम आहे. ओके त्याच्यानंतर मग सगळ्यात महत्त्वाचा जो ऑर्गॅनेल आहे सेलमधला लास्ट ऑर्गॅनेल तो म्हणजे काय आहे सेल न्यूक्लियस. ओके ओव्हल काय आहे त्याचा शेप जो आहे तो स्पेरिकल इन शेप. जनरली काय आहे लार्जर इन अ ॲक्टिव्ह सेल दॅन अ रेस्टिंग सेल. 2 प्रकारच्या सेल असतात ॲक्टिव्ह सेल आणि रेस्टिंग सेल. ॲक्टिव्ह सेल म्हणजे काय आहे फिजिओलॉजिकली किंवा बायोकेमिकली ॲक्टिव्ह असणं. ओके त्याच्यामधलं जे काही सायटोप्लाझम असेल न्यूक्लिओप्लाझम असेल ते ॲक्टिव्ह राहणं. ओके न्यूक्लियस कन्सिस्ट 3 मेन पार्ट. त्याच्यामध्ये न्यूक्लिअर एन्व्हलप आहे न्यूक्लिओलस आहे आणि क्रोमॅटिन स्ट्रक्चर आहे. आपण बऱ्याच वेळा पाहिलेलं आहे ते. द न्यूक्लियस इज सेपरेटेड फ्रॉम द सायटोप्लाझम बाय अ डबल मेम्ब्रेन कॉल्ड न्यूक्लिअर एन्व्हलप. ओके काय आहे हे पण कसं आहे न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे याच्यामध्ये ते काय आहे डबल मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर आहे. न्यूक्लिअर म्हणजे किती न्यूक्लियस किती सापडले आपल्याला डबल मेम्ब्रेन 3 झाले. ओके मायटोकॉन्ड्रिया क्लोरोप्लास्ट आणि न्यूक्लियस जे आहेत ते काय आहेत डबल मेम्ब्रेन स्ट्रक्चर आहेत. ओके मग याच्यामध्ये काय आहे स्पेस बिटवीन जो आहे त्याला काय आहे आउटर आणि इनर मेम्ब्रेनच्या मध्ये त्याला काय म्हटलं जातं न्यूक्लिअर पोर म्हटलं जातं. विच प्रोव्हाइड डायरेक्ट कनेक्शन बिटवीन न्यूक्लियस आणि सायटोप्लाझम यांच्या कनेक्शनसाठी महत्त्वाचा आहे कोण न्यूक्लिअर पोर जो आहे तो महत्त्वाचा आहे. ओके न्यूक्लिओलस काय आहे त्याच्यामध्ये परत न्यूक्लियसमध्ये आतमध्ये सेलच्या आतमध्ये काय स्पेरिकल बॉडी म्हणजे काय आहे न्यूक्लियसच्या आतमध्ये परत स्पेरिकल बॉडी असेल किंवा कोलायडल बॉडी फाउंड इन द न्यूक्लियस इज द प्लेस वेअर ऑलमोस्ट ऑल DNA रेप्लिकेशन अँड RNA सिंथेसिस ऑकर. इथं काय आहे DNAचं रेप्लिकेशन होतं हे लक्षात ठेवा. ओके आणि दुसरं काय आहे RNA सिंथेसिस जे आहे ते होतं कशामध्ये न्यूक्लिओलसमध्ये. ओके क्रोमॅटिन इज द बेसिक युनिट ऑफ क्रोमोझोम. क्रोमॅटिन म्हणजे काय आहे क्रोमॅटिनची जर डेफिनेशन आली कधी तर बेसिक युनिट ऑफ क्रोमोझोम नोन ॲज क्रोमॅटिन. ओके सिंगल जे आपल्याला असं स्ट्रक्चर प्रेझेंट दिसतं ते म्हणजे काय आहे क्रोमॅटिन अँड कंटेन्स जीन which play important role in inheritance character to offering from offspring to parent to offspring जे आहे ते ट्रान्सफर करण्यासाठी जे काही हेरिडिटी मटेरियल आहे ते म्हणजे काय आहे क्रोमॅटिन आहे हे ॲक्च्युली ट्रान्सफर होतं. ओके या तिन्ही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. मग हे जे आहे ते काय आहे न्यूक्लियसचं स्ट्रक्चर आहे. हे बाहेर काय दिसतंय डबल मेम्ब्रेन दिसतंय ते म्हणजे काय आहे न्यूक्लिअर एन्व्हलप आहे. त्याच्यानंतर आतमध्ये न्यूक्लिअर लॅमिना आहे. त्याच्यानंतर आतमध्ये परत स्पेरिकल बॉडी दिसती म्हणजे न्यूक्लिओलस आहे. त्याच्यानंतर हे जे दिसतात आहे ते काय आहे क्रोमॅटिन स्ट्रक्चर आहे. त्याच्यानंतर आतमध्ये जो ॲक्वियस मटेरियल आहे तो म्हणजे न्यूक्लिओप्लाझम आहे. आणि काल माझ्याकडून थोडंसं चुकून तुम्हाला प्रोटोप्लाझममध्ये सांगण्यात आलं की सायटोप्लाझम प्लस होतं ते माझ्याकडून मायनस झालं त्याच्यामुळे तो थोडासा चेंज झाला सांगण्यामध्ये. प्रोटोप्लाझम म्हणजे काय आहे सायटोप्लाझम प्लस न्यूक्लिओप्लाझम दोन्ही येतं त्याच्यामध्ये. ओके प्रोटोप्लाझममध्ये मी काल नाही म्हणून सांगितलं होतं न्यूक्लिओप्लाझम. ओके ते जे आहे त्याच्यामध्ये काय आहे सायटोप्लाझम प्लस न्यूक्लिओप्लाझम येतं. तेवढे एक मिस्टेक सांभाळून घ्याल. ओके
त्याच्यानंतर काय आहे, मग त्याला काय आहे, न्यूक्लियसला अटॅच काय असतं, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असतो, आपण ते पाहिलं. आणि त्याच्यावरती काय असतात, रायबोझोम असतात. ओके, असं हे सगळं स्ट्रक्चर आहे. आणि त्याच्यामध्ये काय आहे, जो काही हा न्यूक्लिअर पोर जो आहे तो काय काम करतो, कशाला अटॅच करण्याचं, अटॅच सायटोप्लाझम टू काय आहे, न्यूक्लियसला अटॅच करण्याचं काम कुणाचं आहे, तर न्यूक्लिअर पोरचं काम आहे, सायटोप्लाझम आणि न्यूक्लियसला अटॅच करून घेणं. ओके, या सगळ्या गोष्टी. मग त्याच्यानंतर काय आहे, फंक्शन्स, कंट्रोलिंग ऑल द सेल्युलर ॲक्टिव्हिटी, सगळ्याचं जे काही सेंटर आहे, ओके, तो म्हणजे काय आहे, न्यूक्लियस आहे. ओके, इट रेग्युलेट ग्रोथ अँड रिप्रोडक्शन ऑफ द सेल. ओके, त्याच्यानंतर काय आहे, न्यूक्लिअर एन्व्हलप अलाउज द न्यूक्लियस टू कंट्रोल इट कंटेंट, जो काही कंटेंट आहे न्यूक्लिअर एन्व्हलपमुळे, जे काही डबल मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर आहे त्याच्यामुळे ते काय आहे, कंट्रोल करतं आहे आणि सेपरेट करतं आहे कशापासून, जे रेस्ट ऑफ द सेल आहे त्याच्यापासून किंवा सायटोप्लाझमपासून. त्याच्यानंतर काय आहे, DNA रेप्लिकेशन आहे. त्याच्यानंतर ट्रान्स्क्रिप्शन अँड पोस्ट ट्रान्स्क्रिप्शनल मॉडिफिकेशन ऑकर इन द न्यूक्लियस. 3 गोष्टी आहे, DNA रेप्लिकेशन, ट्रान्स्क्रिप्शन आणि पोस्ट ट्रान्स्क्रिप्शनल मॉडिफिकेशन जे आहे ते तिन्ही गोष्टी होतात इथं. आणि स्टोरिंग जेनेटिक ऑर हेरिडिटी इन्फॉर्मेशन, म्हणजे काय आहे, क्रोमॅटिन स्ट्रक्चर जे आहे ते इथं स्टोअर आहे. हे महत्त्वाचे फंक्शन आहेत कशाचे, तर सेल न्यूक्लियसचे. आता नेक्स्ट टाईम जो असेल तो सेल न्यूक्लियसचा असेल आयोगाचा विचारण्याचा, कारण की काय आहे, तुम्हाला आत्तापर्यंत क्लोरोप्लास्ट विचारून झालेलं आहे, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम विचारून झालेला आहे, गॉल्गी बॉडीज विचारून झालेल्या आहेत. त्याच्यानंतर काय विचारून झालेलं आहे, प्रोटोप्लाझम विचारून झालेला आहे. ओके, हे महत्त्वाचे ऑर्गॅनेल जे आहेत ते विचारून झालेले आहेत तुम्हाला. आत्ता विचारण्यासारखा काय राहिलेला आहे, सेल न्यूक्लियस, कारण की सेल मेम्ब्रेन पण विचारून झालेला आहे. सेल न्यूक्लियस किंवा सेल वॉल 2 गोष्टी आहेत ज्या की तुम्हाला विचारल्या जातील. सेल वॉल आणि सेल मेम्ब्रेनचा डिफरन्स तुम्हाला विचारलेला आहे, तो PPTमध्ये दिलेला आहे, तो एकदा लिहून घ्या तुमच्या नोटमध्ये. सेल मेम्ब्रेन आणि सेल वॉलचा डिफरन्स काय आहे, या सगळ्या गोष्टी आहेत कशाच्या, सेल ऑर्गॅनेलच्या. ओके, म्हणजे काय आहे, आपण कुठपासून सुरुवात केली होती, सेल ऑर्गॅनेल्स जे आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा काय पाहिलं आपण, सेल वॉल पाहिली. मग त्याच्यानंतर आतमध्ये आलो, सेल मेम्ब्रेन. ओके, त्याच्यानंतर काय पाहिलं, या इन बिटवीन मला वाटतं प्रोटोप्लाझम पाहिलं आपण. ओके, त्याच्यानंतर काय आहे, सेल मेम्ब्रेन नंतर काय, मोठ्यानं बोला, पाहिलं ना काहीतरी, प्लास्टिड्स. ओके, प्लास्टिडमध्ये मग काय, ल्युकोप्लास्ट, क्रोमोप्लास्ट आणि क्लोरोप्लास्ट. ओके, त्याच्यानंतर काय आहे, मायटोकॉन्ड्रिया. ओके, त्याच्यामध्ये क्लोरोप्लास्ट परत आपण पाहिला प्लास्टिडमधला. त्याच्यानंतर मायटोकॉन्ड्रियानंतर काय पाहिलं, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. त्याच्यानंतर 7वं काय पाहिलं, गॉल्गी बॉडीज. त्याच्यानंतर काय आहे, 8वा रायबोझोम. ओके, 9 लायसोझोम. ओके, 10 मायक्रोबॉडीज. त्याच्यामध्ये काय आहे, परऑक्झिझोम्स आणि ग्लायऑक्झिझोम्स. त्याच्यानंतर 11वा काय पाहिला, व्हॅक्युओल. ओके, 12वा लास्टला काय पाहिलं, हां, सेल न्यूक्लियस. डझनभर ऑर्गॅनेल्स पाहिलेले आहेत. ओके, मग याच्यामधले हे. आता ज्यावेळेस आयोग तुम्हाला काय आहे, क्वेश्चन देतं. ओके, काय आहे, आयोगाने सारखं तुम्हाला क्वेश्चन दिलेला आहे, डिफाईन सेल अँड इनलिस्ट सेल ऑर्गॅनेल्स. ओके, आपला जो विद्यार्थी आहे त्यानं या गोष्टी लिहिल्या पाहिजेत. सेलची डेफिनेशन लिहा, स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट ऑफ सेल जी काय आहे सेल थेअरीमध्ये सांगितली गेलेली होती. त्याच्यानंतर रॉबर्ट हुक यांनी काय आहे, पहिल्यांदा सेल ऑब्झर्व केली. ओके, बट ती काय आहे, डेड सेल होती. त्याच्यानंतर अँटॉन लिवन हुक यांनी दिली. त्याच्यानंतर सेल थेअरी मांडण्यात आली. सेल थेअरी तुम्हाला विचारलेली नाही, त्याच्यामुळे त्याची 3 स्टेटमेंट लिहित बसायची गरज नाही आहे. सेल थेअरी कुणी मांडली, जर तुम्हाला स्कोप असेल तर लिहा. 15 मार्करचा 20 मार्करचा क्वेश्चन असेल तर इंट्रोडक्शन वाढवलेलं चालेल, नाहीतर तुम्ही काय आहे, डेफिनेशनला 2 सपोर्टिव्ह स्टेटमेंट लिहिले. त्याच्यानंतर मग तुम्हाला काय आहे, इनलिस्ट सेल ऑर्गॅनेल जिथं म्हटलेलं आहे तिथं काय करायचं आहे तुम्हाला, ज्यावेळेस तुम्ही सेल वॉल लिहाल, बाकीचे एवढे लिहूनच पळून जाणार, आपण काय करायचं आहे, त्याच्यासमोर त्याचे सब लिहायचे आहेत. काय आहेत, तर प्रायमरी सेल वॉल, त्याच्यानंतर मिडल लॅमेला आणि सेकंडरी सेल वॉल. ओके, त्याच्यानंतर काय आहे, सेल मेम्ब्रेन. ओके, त्याच्यामध्ये काही नाही. त्याच्यानंतर काय आहे, दुसरा महत्त्वाचा लिहिला तुम्ही, न्यूक्लियस. ओके, न्यूक्लियसमध्ये मग त्याच्यामध्ये काय आहे, न्यूक्लिअर एन्व्हलप लिहा. त्याच्यानंतर क्रोमॅटिन लिहा.
त्याच्यानंतर काय आहे न्यूक्लिओलस आहे, ओके हे लिहा. त्याच्यानंतर काय आहे अजून न्यूक्लिअर पोर आहे तो. त्याच्यानंतर चौथा काय आहे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, त्याच्यामध्ये काय आहे रफ आहे, स्मूथ आहे, ओके. त्याच्यानंतर पाचवा गोल्गी बॉडीज, ओके. सहावा काय आहे आपण बघितलं रायबोझोम असतील, ओके. सातवा काय आहे लायसोझोम्स. याच्यापेक्षा परत ह्याच्यामध्ये प्रेफरन्सेसमध्ये आपण चुकलो. प्रेफरन्सेसमध्ये या सगळ्यांच्या अगोदर आपल्याला इथं काय पाहिजे तर ह्याच्यावरती काय आहे प्लास्टिड्स, ओके. मग त्याच्यामध्ये ल्युको, क्लोरो आणि क्रोमो हे तिन्ही आले पाहिजेत. आणि मग बाकीचे तुमचे जसे जसे लास्टला जाल मग ते छोटे 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 इनलिस्ट करत राहायचे, ओके. पहिल्यांदा सेल वॉल, सेल मेम्ब्रेन, न्यूक्लियस, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, प्लास्टिड, गोल्गी बॉडीज हे सिक्वेन्सनं जे प्रेफरेबल आहेत आणि महत्त्वाचे आहेत आणि त्याच्यामध्ये काय आहे हे लिहायचे. मग ह्याच्यामधून काय दिसून येतं तुमचा कन्सेप्ट दिसून येतो. बाकीच्यांना जर 1 मार्क पडत असेल तर नक्कीच तुम्हाला इथं 1.5 मार्क पडणार, ओके. आता ह्याच्यामधनं अजून जर जास्त लिहायचं असेल कारण की आता हे सगळ्यांनाच कळालं इथल्या, ओके, तर अजून मग तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकता. पण इनलिस्ट म्हटलं तर इनलिस्ट पॉईंट जे आहेत ते तुम्ही करणं गरजेचं आहे. म्हणजे काय आहे बाकी तुम्ही आज मी तुम्हाला एक पेपर शेअर करतो स्नेहल धायगुडे मॅडमचा पेपर जो आहे तो 312 मार्क होते मॅडमला ऑप्शनलला 500 पैकी, ओके. IAS आहेत राजस्थान केडरला 108 रँक होती त्यांची, ओके. बॅचमेटच आहेत माझ्या पुणे कॉलेजच्या पासआउट आहेत त्या. तर त्याच्यामध्ये ज्यावेळेस त्यांनी पेपर लिहिलेले आहेत त्याच्यामध्ये हे सब क्लासिफिकेशन लिहिलेले त्यावेळेस त्यांना मार्क आलेले आहेत. किंवा ते जे पेपर आहेत त्याच्यामध्ये तुम्ही बघा प्रत्येक क्वेश्चनला काय आहे ते परफेक्ट गोष्टी ज्या आहेत त्या मेन्शन केलेल्या आहेत. एक्झाम्पल असतील, डाटा असेल, सगळ्या गोष्टी त्या माहीत असेल तर प्रॉपर मेन्शन करणं गरजेचं आहे. नाहीतर आपण काय म्हणतोय की मी लिहितोय पण मार्क्स येत नाहीत. पण तुम्ही ते प्रॉपर जर लिहित नसाल तर त्याला मार्क्स कसे येणार. कारण की येतं बघा आत्ता जे महागा आपण इनलिस्ट केलेत हे लिहिलेले इनलिस्ट केलेल्यापेक्षा इथं बरं वाटतात आहे हे. कारण की त्याच्यामध्ये तुम्ही सब पार्ट लिहिलेला आहे. याच्यावरून काय कळतं आहे तुमची थोडीशी कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग आहे, क्लॅरिटी आहे त्या गोष्टीवरती हे समजून येते. मग हे आपल्याला दाखवायचं आहे. जोपर्यंत तुम्ही दाखवणार नाही तुम्हाला काय काय माहिती आहे काय आहेत त्या गोष्टी, नाहीतर परत आता असं व्हायला नको. कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग दाखवायचं आहे म्हणजे 10 मार्करच्या क्वेश्चनमध्ये अर्धा तास घालवला आहे. प्रत्येक क्वेश्चन आपल्याला लिहायचं आहे कारण की प्रत्येक क्वेश्चन अटेम्प्ट करायचं आहे. जे काही 28 क्वेश्चन आहेत टोटल 28 मधले किती लिहायचे आहेत मला 19 क्वेश्चन लिहायचे आहेत. त्या 19च्या 19 क्वेश्चन माझे काय आहेत तेवढ्याच व्यवस्थित वेळेनं काय आहे अटेम्प्ट झाले पाहिजे. कोणताच क्वेश्चन एकदम भारी लिहिला आहे, कोणताच एकदम परफेक्ट लिहिला आहे, एकदम करेक्ट लिहिला आहे असं काही नाही आहे. परफेक्ट आणि करेक्ट इथं काहीच नाही आहे. तुमच्या आन्सरला मार्क येणार आहेत, माझ्या आन्सरला मार्क येणार आहेत. फक्त फरक इथं असणार आहे काय त्याच गोष्टी आहेत, फक्त तुम्ही लिहिताय काय याच्यावरती फरक आहे, ओके. किंवा जसं आता तुम्ही मॅडमचा पेपर शेअर केल्यानंतर त्याच्यामध्ये बघा न्यूट्रिएंट्सचा टॉपिक लिहिलेला आहे, मॅडमनं सांगितलेलं आहे लिहिलेलं आहे. म्हणजे ज्यावेळेस प्रायमरी न्यूट्रिएंट, सेकंडरी न्यूट्रिएंट आणि त्याच्यानंतर काय असतात तुमचे मायक्रो न्यूट्रिएंट, ओके. याच्यामध्ये काय लिहितो आपण NPK, ओके. त्याच्यानंतर काय आहे CA, MG, ES, ओके. हे नॉर्मल लोकांचं लिहिणं झालं. आता त्यावेळेस तुम्हाला पेपर शेअर केल्यानंतर किंवा इथं मायक्रोन्यूट्रिएंट त्याच्यामध्ये बघा मॅडमने काय केलेलं आहे त्याच्यावरचे चार्जेस मेन्शन केलेले आहे. CA2+ किंवा MG2+ हे जे मेन्शन केलेलं आहे त्याच्यामुळे काय आहे तुमचं कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग जे आहे ते दिसून येतं. म्हणजे काय होणार आहे बाकीच्यांपेक्षा तुम्हाला अर्धा मार्क जास्त येणार. अर्धा प्रत्येक ह्याच्यामध्ये 19चे जरी अर्धा आपण धरले 9च धरूया तरी 18चेच एकाला नाही आलं आपल्याला काही लिहित तरी 9 मार्कांनी तुम्ही बाकीच्यांच्यापेक्षा पुढे जाणार आहे. एका पेपरमध्ये दुसऱ्या पेपरमध्ये 9 मार्कांनी म्हणजे काय आहे टोटल 18 मार्कांनी पुढे जाणार आहे, ओके. त्याच्यासाठी काही वेगळं करायची गरज होती का नाही. तिथंच फक्त काय आहे याच्यामध्ये थोडीशी व्हॅल्यू ॲडिशन वेगळ्या वेनं, ओके. नाहीतर मी काहीतरी नवीन शोधून आणतो 18वा इलेमेंट मग तुमचे मार्क वाढतील असं नाही आहे, ओके. असं काही नाही. ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्येच थोड्याशा वेगळ्या वेनं करायच्या. नाहीतर बऱ्याच जणांचं असं होतं की युनिक गोष्टी शोधण्याच्या ह्याच्यामध्ये टाईम जातो, बेसिक करायचं राहून जातं. मग हे 17 पाठ करायचे राहून जातात आणि नवीनच काहीतरी त्या सगळ्या गोष्टी करत बसतो आपण. त्याच्यामध्ये टाईम जातो आणि मार्क्स येत नाही. काय आहे जाता जाता काय आहे आपल्याला गोष्ट काय आहे इथं ॲव्हरेजला होती ना इथं घेऊन जायची आपल्याला. इथं नाही विचार करायचा, ॲव्हरेजच्या अबाव ॲव्हरेज आपल्याला घेऊन जायची आणि सगळ्या गोष्टींना काय आहे जनरल टच करून आपल्याला पुढं जायचं आहे, ओके. या सगळ्या गोष्टी आहेत आजच्या लेक्चरच्या. ऑनलाईनवाले काही प्रॉब्लेम असेल सांगा. आणि लास्टचे जे काही 4 टॉपिक राहिलेले आहेत त्याच्या परत मी नोट्स चेक करणार आहे त्यावेळेस सगळ्यांकडे त्या असल्या पाहिजेत, ओके. काय काय त्याच्यामध्ये आपण रायबोझोम, लायसोझोम, मायक्रोबॉडीज, त्याच्यानंतर वॅक्युअल आणि काय आहे न्यूक्लियस हे 5 ऑर्गॅनेल जे आहेत ते आपण रिमेनिंग ठेवलेले आहेत तुमच्यासाठी.
व्यवस्थित लिहा. त्याच्या PPT जे आहे तो ग्रुपवरती तुम्हाला दिलेला आहे. ओके, तो ग्रुपवरून घ्या आणि व्यवस्थित लिहून काढा. ओके, काही प्रॉब्लेम आला कॉल करा. तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर विचारू शकता.